नमस्कार. रयत शिक्षण संस्थेच्या राधाबाई काळे महिला महाविद्यालय नगर या महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य, रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव व आमचे मार्गदर्शक आदरणीय प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब कराळे साहेब, महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभाग त्याचबरोबर कॉमर्स विभागाचे विभाग प्रमुख व ज्यांच्या माध्यमातून आजच्या या कार्यक्रमाचा योग त्या ठिकाणी आलेला आहे ते आमचे मित्र डॉक्टर अकोलकर सर, त्याचबरोबर महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग, विद्यार्थिनी व सर्व हितचिंतक. मला आज खूप अत्यंतिक आनंद होतो आहे, कारण रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक आदरणीय पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 133व्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या या व्याख्यानमालेमध्ये मला माझा छोटासा विषय मांडण्याची संधी या महाविद्यालयामुळे व सन्माननीय प्राचार्य साहेबांच्यामुळे मला मिळालेली आहे. खरं तर आज जगातील सर्वच युवकांच्या समोर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न निर्माण झालेले आहेत. यामध्ये प्रामुख्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती जर आपण विचार केला तर युवकांच्या समोर एक सर्वात महत्त्वाचा जो भवितव्याबाबतचा जो प्रश्न आज निर्माण झालेला आहे तो प्रश्न म्हणजे रोजगार आणि स्वयंरोजगाराबाबतचा प्रश्न. विशेषतः भारताच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर आधीच या देशातील खूप मोठ्या प्रमाणात असणारी लोकसंख्या, उपलब्ध असणाऱ्या रोजगाराचं कमी प्रमाण, वाढत जाणारं तंत्रज्ञान, उद्योग व्यवसाय, सेवा क्षेत्र असेल, शेती क्षेत्र असेल, शेती संलग्न क्षेत्र असेल, या सर्व क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाचा होत असलेला वापर, अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारची कारणं आपल्याला सांगता येतील की ज्यामुळे या देशातील रोजगार निर्मितीचा दर जो आहे तो अत्यंत कमी प्रमाणात त्या ठिकाणी असल्याचे आपल्याला दिसून येते. परंतु या देशातील वाढत जाणारी लोकसंख्या, त्याचबरोबर काम मागणाऱ्यांची संख्या आणि कामाचा पुरवठा करणारे किंवा रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्यांची संख्या याच्यामध्ये प्रचंड तफावत आहे. आणि त्यामुळे आज या देशामध्ये रोजगाराचा प्रश्न हा दिवसेंदिवस गंभीर बनत चालल्याचं आपल्याला दिसून येईल. अर्थात अर्थशास्त्रीयदृष्ट्या किंवा जर आपण त्या ठिकाणी सामाजिकदृष्ट्या या घटनेकडे जर आपण पाहिलं तर आपणास असे दिसून येईल की रोजगाराबाबतचा प्रश्न हा केवळ त्या ठिकाणी आर्थिक प्रश्न राहत नाही. कारण जेव्हा रोजगाराचा प्रश्न निर्माण होतो तेव्हा उत्पन्नाचा प्रश्न निर्माण होतो, उत्पन्नाच्या प्रश्नामधून उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होतो, उदरनिर्वाहाच्या प्रश्नामधून अनेक वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक, सांस्कृतिक अशा प्रकारचे प्रश्न या अर्थव्यवस्थेमध्ये, या समाजव्यवस्थेमध्ये निर्माण झाल्याचे आपणास दिसून येईल. परंतु अशा प्रकारच्या समस्या जेव्हा समाजव्यवस्थेमध्ये निर्माण होतात तेव्हा त्यामुळे सामाजिक ऐक्य धोक्यात येते, वर्गसंघर्ष वाढत जातो, त्याचबरोबर श्रीमंत, मध्यमवर्गीय व अल्प उत्पन्न गट अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे गट त्या ठिकाणी निर्माण होतात. या गटामध्ये एकमेकाविषयी द्वेष हा त्या ठिकाणी वाढत जातो. हा द्वेष वाढत गेल्यामुळे समाजामधील शांतता ही त्या ठिकाणी भंग होत असते. अशा परिस्थितीमध्ये समाजव्यवस्था सुधारण्याकरिता असेल, अर्थव्यवस्थेला गती देण्याच्या दृष्टिकोनातून असेल, अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना ह्या त्या ठिकाणी केल्या जाऊ शकतात. मात्र शासनाच्या पातळीवरती, वेगवेगळ्या समाजसेवी संस्था त्यांच्या पातळीवरती विविध प्रकारच्या उपाययोजना ह्या करत असतात. शासनाच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर शासन रोजगार वृद्धीच्या दृष्टिकोनातून असेल, उद्योग व्यवसायाला चालना देण्याच्या दृष्टिकोनातून असेल, शेती व्यवसायाला चालना देण्याच्या दृष्टिकोनातून असेल, अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या नवीन धोरणाची अंमलबजावणी हे करत असते. अर्थात त्या धोरणातील योग्य अयोग्यता हा एक वेगळा भाग या ठिकाणी असतो. परंतु शासनाचा एक विशेष प्रयत्न त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की ज्यामध्ये शासन या देशातील वेगवेगळ्या क्षेत्रातील विविध प्रकारच्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी विविध उपाययोजना त्या ठिकाणी करत असते.
अर्थात सर्वच उपाययोजना या सफल होतील, त्या सर्वच उपाययोजनांच्यामुळे निर्माण झालेले फायदे तळागाळातील व्यक्तींच्यापर्यंत, जनतेपर्यंत पोहोचेल, हे नेहमीच त्या ठिकाणी सांगता येत नाही. काही वेळेस या विशिष्ट धोरणांचे, त्याचबरोबर विशिष्ट वेगवेगळ्या योजनांचे फायदे हे विशिष्ट वर्गापर्यंत त्या ठिकाणी मर्यादित राहू शकतात. परंतु काही धोरणे, काही योजना की ज्याचा उपयोग, ज्याचा फायदा हा एंड युजरपर्यंत खूप मोठ्या प्रमाणात पोहोचत असतो, त्याचे फायदे समाजातील तळागाळातील लोकांच्यापर्यंत पोहोचत असतात. तथापि शासनाच्या पातळीवरती ज्या काही उपाययोजना होणार आहेत, ज्या उपाययोजना केल्या जात आहेत, या सर्व शासनाच्या पद्धतीने सुरू आहेत. परंतु आपण आपल्या वैयक्तिक पातळीवरती स्वतःचं हित साध्य करण्याकरिता, स्वतःबरोबर समाजाचं हित साध्य करण्याकरिता व देशाच्या आर्थिक उन्नतीमध्ये कॉन्ट्रीब्युशन देण्याकरिता काही विशेष प्रयत्न आपल्या पातळीवरती आपण त्या ठिकाणी करू शकतो. असे प्रयत्न करण्यासाठी अनेक वेगवेगळे मार्ग आहेत आणि त्यामधील एक महत्त्वाचा मार्ग म्हणजे उद्योजकता विकास. इथे उपस्थित सर्व विद्यार्थिनींना मी सांगेन, कोरोनाच्या महामारीमुळे भारतामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या ज्या निर्माण झालेल्या आहेत, त्यामधील भविष्य कालावधीमधील सर्वात महत्त्वाची समस्या जी आपल्या समोर त्या ठिकाणी उभी टाकलेली आहे ते म्हणजे आपल्या उदरनिर्वाहाचा प्रश्न असेल किंवा रोजगाराचा प्रश्न असेल, की या पार्श्वभूमीवरती या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या समस्या आहेत, या समस्यांची सोडवणूक जर आपल्याला योग्य पद्धतीने करायची असेल, या समस्येतून योग्य तो मार्ग आपल्याला काढावायचा असेल, तर केवळ त्या ठिकाणी शासनाकडून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील किंवा अस्तित्वात असलेले उद्योजक, व्यावसायिक आपल्याला रोजगाराच्या संधी देतील, या अपेक्षेने न राहता स्वतः त्या ठिकाणी छोटा मोठा उद्योग व्यवसाय सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करणे आवश्यक आहे. मला सांगायला आनंद होतो की रयत शिक्षण संस्थेच्या स्किल डेव्हलपमेंट विभागाच्या वतीने उद्योजकता विकास हा एक स्वतंत्र विभाग त्या ठिकाणी चालवला जातो आहे, ज्या विभागाच्या माध्यमातून रयत शिक्षण संस्थेच्या वेगवेगळ्या महाविद्यालयातील कला शाखेतील विद्यार्थी असतील, सायन्स शाखेतील विद्यार्थी असतील आणि विशेषत्वाने कॉमर्स शाखेतील विद्यार्थी असतील, की या विद्यार्थ्यांच्याकडे असणाऱ्या उद्योग व्यवसायाबाबतच्या वेगवेगळ्या कल्पना असतील, त्या प्रत्यक्षात एक्झिक्यूट करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना मार्गदर्शन करणं असेल. त्याचबरोबर नवनवीन उद्योजक आहेत, सक्सेसफुल उद्योजक आहेत, अशा उद्योजकांच्या आयडिया असतील, त्यांचे एक्सपिरियन्सेस असतील, ते आपल्याशी शेअर करण्याच्या दृष्टिकोनातून विविध प्रकारचे उपक्रम या विभागाच्या वतीने घेतले जात आहेत. विशेषतः रयत शिक्षण संस्थेने MCED या संस्थेबरोबर त्या ठिकाणी MOU केलेला आहे. त्या माध्यमातून प्रत्येक महाविद्यालयामधील जो एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट सेल आहे, त्याच्या प्रमुखांना त्या ठिकाणी प्रशिक्षण देण्याची व्यवस्था केलेली आहे. त्याचबरोबर या MCEDचे जे वेगवेगळे एक्सपर्ट्स आहेत, यांच्या माध्यमातून सर्व महाविद्यालयामध्ये एंटरप्रेन्योरशिप अवेअरनेस प्रोग्राम असतील, एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम असतील, असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रोग्राम्स आपण ऑर्गनाईज करत आहोत. मला खात्री आहे की आपल्याही महाविद्यालयामध्ये MCEDच्या माध्यमातून असेल किंवा इतर स्थानिक उद्योजक व्यावसायिकांच्या माध्यमातून असेल, इंडस्ट्रियल अलायन्सेस असतील, ट्रेड युनियन्स असतील, अशा वेगवेगळ्या संस्था आणि संघटनांच्या माध्यमातून की आपलं प्रबोधन करण्याच्या दृष्टिकोनातून, आपल्याला योग्य तो मार्ग दाखवण्याच्या दृष्टिकोनातून एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंटच्या बाबतीत की आपणास मार्गदर्शन उपलब्ध होत असेलच. या एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट सेलचा मुख्य उद्देशच हा आहे की विद्यार्थ्यांच्यामध्ये उद्योजकतेविषयीची जाणीव जागृती निर्माण करणं, ज्या विद्यार्थ्यांना उद्योग व्यवसाय करावयाचा आहे त्यांना योग्य ते मार्गदर्शन करणं, त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना या उद्योजकतेविषयी काही कल्पना नाही आहे किंवा त्याविषयीच्या संकल्पना स्पष्ट नाही आहेत, अशा विद्यार्थ्यांना देखील उद्योजकतेकडे घेऊन जाण्याच्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन करण्याची जबाबदारी हा एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट सेल जो आहे तो त्या ठिकाणी सातत्यपूर्ण करत आहे. आणि मला खात्री आहे की आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय कराळे साहेब की आपण त्या ठिकाणी या एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट सेलच्या दृष्टिकोनातून त्यांचं मार्गदर्शन साहेबांचं आपण घ्यावं. कॉमर्स शाखेतील विशेषतः जे प्राध्यापक वर्ग आहे, अर्थशास्त्र विभागातील जे प्राध्यापक वर्ग आहे, की जरूर त्यांनी त्या ठिकाणी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा जो एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट सेल आहे
तो अधिकाधिक उत्तरोत्तर उपयुक्त ठरेल, अशा पद्धतीनं काम करेल, अशा प्रकारचं काम आपण निश्चितपणे कराल. याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे रयत शिक्षण संस्थेमध्ये सेंट्रल लेवलला एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट सेल हा स्थापन करण्याच्या दृष्टिकोनातून खूप मोठं मोलाचं मार्गदर्शन साहेबांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. अनेक वेगवेगळ्या प्रकारचे MOU करण्याच्या दृष्टिकोनातून साहेबांनी आम्हाला मार्गदर्शन केलेलं होतं आणि निश्चितपणे त्या मार्गदर्शनानुसार साहेबांनी केलेल्या सिस्टम अरेंजमेंटनुसार की हा सेल त्या ठिकाणी सर्व महाविद्यालयामध्ये उत्तमपणे काम करत आहे. जर आपण त्या ठिकाणी आपल्याही महाविद्यालयामध्ये साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अधिक मोठ्या प्रमाणात इनिशिएटिव्ह घेऊन जर सर्व प्राध्यापक वर्गाने याच्यामध्ये जर योगदान दिलं तर निश्चितपणे भविष्य कालावधीमध्ये अनेक नवउद्योजक आपल्या महाविद्यालयामधून सुरू होतील आणि त्याचा फायदा त्यांना वैयक्तिक कौटुंबिकदृष्ट्या त्याचबरोबर समाजातील वेगवेगळ्या घटकांना देखील खूप मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा होईल याची मला खात्री वाटते. इथे उपस्थित असणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना मी सांगू इच्छितो की भविष्यकाल हा त्या ठिकाणी अनेक प्रकारच्या अडचणींचा भविष्यकाळ आहे. या अडचणीवरती मात करण्यासाठी एक उत्तम मार्ग म्हणून उद्योजकतेकडे आपण त्या ठिकाणी पाहणं हे अत्यंत आवश्यक आहे. तर सर्वात महत्त्वाचा प्रश्न आपल्या मनामध्ये त्या ठिकाणी निर्माण होईल की विविध प्रकारच्या रोजगाराच्या संधी इतरत्र उपलब्ध आहेत, काही उपलब्ध आहेत, काही संधी त्या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून सध्या ब्लॉक केल्या जात आहेत, किंबहुना त्याची भरती प्रक्रिया ही थांबवली जाते. मात्र त्या ठिकाणी इतरांनी सुरू केलेल्या उद्योगामध्ये, खाजगी तत्वावरील उद्योगामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध असताना की आपण त्या ठिकाणी उद्योजकतेच्या दृष्टीने प्रयत्न का करणे गरजेचं आहे. तर मी विद्यार्थिनींना सांगेन की उद्योजकता हा त्या ठिकाणी आत्मनिर्भर बनण्याचा एक उत्तम मार्ग आहे. कारण विशेषतः मुलींच्या दृष्टिकोनातून मी सांगेन की आज भविष्यकाळ जर आपण पाहिला तर भविष्य कालावधीमध्ये आपलं कुटुंब चालवण्यासाठी, आपलं कुटुंब उत्तम पद्धतीने चालवण्यासाठी की आपल्या कौटुंबिक उत्पन्नामध्ये आपलं योगदान त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात अपेक्षित आहे. किंबहुना जर आज आपण पाहिलं की कुटुंबाची संपूर्ण व्यवस्था, किंबहुना कुटुंबाची अर्थव्यवस्था मी म्हणेन की याच्यामध्ये महिलांचं योगदान हे अत्यंत महत्त्वाचं योगदान असतं. अर्थात त्यामध्ये आणखी व्हॅल्यू ॲडिशन करण्याकरिता की आपण या उद्योजकतेचा मार्ग त्या ठिकाणी स्वीकारू शकता की आपण जर त्या ठिकाणी कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्याच्या दृष्टिकोनातून एखादा छोटा मोठा जर उद्योग व्यवसाय सुरू केला तर त्याच्या माध्यमातून की आपल्याकडे असणारे स्किल्स असतील, आपला वेळ असेल, हा त्या ठिकाणी सत्कारणी लागेल, आपल्याला रोजगाराची संधी उपलब्ध होईल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण जेव्हा एखादं छोटं मोठं युनिट त्या ठिकाणी सुरू करतो तेव्हा त्याच्या माध्यमातून स्वतःबरोबरच इतरांनाही रोजगाराच्या संधी त्या ठिकाणी आपण उपलब्ध करून देऊ शकतो. सर्वात महत्त्वाची बाब त्या ठिकाणी या निमित्तानं मी सांगेन की आपण भविष्यामध्ये रोजगार मागणारे होण्यापेक्षा रोजगार पुरवठा करणारे होणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण भविष्य कालावधीमध्ये या देशातील वेगवेगळ्या समस्या जर आपल्याला सोडवायच्या असतील तर संपूर्ण समस्यांची सोडवणूक आपण नाही करू शकणार वैयक्तिक पातळीवरती, परंतु या ज्या वेगवेगळ्या समस्या आहेत त्याच्यातील सर्वात गंभीर आणि महत्त्वाची जी समस्या आहे की जे अनेक वेगवेगळ्या समस्येचं मूळ मानता येईल ते म्हणजे रोजगाराची आणि उत्पन्नाची समस्या आहे. तर ही जर समस्या जर आपण सोडवू शकलो, काही प्रमाणात काही लोकांना आपण मदत करू शकलो आपल्या उद्योगाच्या माध्यमातून, तर आपण या देशाच्या विकासामध्ये, या समाजातील काही प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून खूप मोलाचं योगदान आपण त्या ठिकाणी देऊ शकू. आणि हे योगदान जर आपल्याला त्या ठिकाणी द्यावयाचं असेल तर मला निश्चितपणे खात्री वाटते की उद्योजकता हा एक उत्तम मार्ग आहे की यामध्ये स्वतःचा उदरनिर्वाहाचा प्रश्न तर निश्चितपणे सुटेल, त्याच्याबरोबर आपण इतरांच्या बाबतीतले उदरनिर्वाहाचा प्रश्न असेल, रोजगाराचा प्रश्न असेल, हा त्या ठिकाणी आपण सोडवू शकतो. आणि म्हणून सेल्फ एम्प्लॉयमेंट बरोबरच इतरांना रोजगार देण्यासाठी देखील की आपण या उद्योजकतेचा मार्ग त्या ठिकाणी अवलंबणं हे अत्यंत आवश्यक आहे असं मला त्या ठिकाणी वाटतं. त्याचबरोबर मी सांगेन की आपल्या हाताशी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे रिसोर्सेस असतात. त्याच्यामध्ये मग नॅचरल रिसोर्सेस असतील, फायनान्शियल रिसोर्सेस असतील, त्याचबरोबर इतर वेगवेगळ्या प्रकारच्या साधनसंपत्ती असतील की ते आपल्या आजूबाजूला उपलब्ध आहेत, आपल्या परिसरामध्ये उपलब्ध आहेत. मात्र त्याचा प्रॉपर उपयोग, प्रॉपर युटिलायझेशन त्या ठिकाणी होत नसल्याचं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल. अनेक वेगवेगळ्या बाबतीमध्ये आपल्याला याची उदाहरणं त्या ठिकाणी देता येतील. शेती उत्पादनाच्या बाबतीमध्ये असेल, इतर वेगवेगळ्या प्रकारच्या उत्पादनाच्या बाबतीमध्ये असेल,
की आज जे उत्पादन त्या ठिकाणी होतं आहे की त्याचं पर्याप्त त्या ठिकाणी युटिलायझेशन होत नाही आहे, किंवा त्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं व्हॅल्यू ॲडिशन व्हायला पाहिजे, त्याच्यामध्ये सुधारणा व्हायला पाहिजे, त्यावरती प्रोसेसिंग व्हायला पाहिजे, हे प्रोसेसिंग त्या ठिकाणी प्रॉपरली होत नसताना आपल्याला दिसतं. याचाच अर्थ असा आहे की उपलब्ध असणारी जी साधन संपत्ती आहे की त्याचा पर्याप्त वापर त्या ठिकाणी होत नाही आहे. आणि हा जर पर्याप्त वापर घडवून आणायचा असेल तर इतर उद्योजकांना इन्व्हाइट करून तो होऊ शकत नाही, कारण प्रत्येक ठिकाणी मोठे उद्योजक, मोठे खाजगी उद्योजक त्या ठिकाणी पोहोचू शकत नाही आहेत. आणि सरकारच्या बाबतीत जर आपण म्हणाल तर सरकार त्या ठिकाणी प्रोडक्शन ॲक्टिव्हिटीमध्ये इथून पुढच्या कालावधीमध्ये फार मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करेल अशी अपेक्षा त्या ठिकाणी आता ठेवणं गैर ठरेल. कारण कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती आज भारतातील सर्वच राज्य सरकार असतील, केंद्र सरकार असेल, की त्यांची आर्थिक घडी ही बिघडलेली आहे. आणि या परिस्थितीमध्ये ते ग्रामीण भागामध्ये येऊन, अर्धनागरी भागामध्ये येऊन, शहरी भागामध्ये येऊन अशा प्रकारच्या रिसोर्सेसचं युटिलायझेशन करण्यासाठी स्वतः शासनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतील अशी अपेक्षा ठेवणं थोडंसं त्या ठिकाणी आता गैर राहील. मग हे लीड कोणीतरी त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. मग हे कोण करू शकतं? तर या देशाचा जबाबदार नागरिक म्हणून आपणच त्या ठिकाणी अशा प्रकारची भूमिका ही त्यामध्ये घेतली पाहिजे. आपल्याला जे शक्य आहे, आपल्याकडे ज्या प्रकारचे स्किल्स आहेत, आपल्याकडे ज्या प्रकारचे रिसोर्सेस अवेलेबल आहेत, या सर्व प्रकारच्या रिसोर्सेसचं प्रॉपर युटिलायझेशन करण्याच्या दृष्टिकोनातून छोटा मोठा उद्योग की जो त्या ठिकाणी आपल्या संकल्पनेमध्ये आहे तो प्रत्यक्षात आणण्याच्या दृष्टिकोनातून की आपण प्रयत्न करण्याची गरज आहे. आणि मला खात्री आहे की आपल्याकडे ज्या अशा संकल्पना असतील, या संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी आपल्या महाविद्यालयातील एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट सेल हा निश्चितपणे त्या ठिकाणी उपयुक्त ठरेल आणि त्यांचं मार्गदर्शन आपल्याला त्या ठिकाणी मोलाचं ठरेल. त्याचबरोबर विद्यार्थिनींनो, मला सांगायला त्या ठिकाणी महत्त्वाची बाब वाटते की आज समाजाच्या अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या नीड्स आहेत, वेगवेगळ्या इंडिव्हिज्युअल व्यक्तीच्या अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या गरजा आहेत, परंतु त्या गरजांची प्रॉपर पूर्तता करण्याच्या दृष्टिकोनातून व्यवस्था या उद्योग क्षेत्रामध्ये आज नाही आहे. त्याची अनेक कारणं असू शकतात. कारण मोठे उद्योजक जे आहेत, मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन्स असतील, ट्रान्सनॅशनल कॉर्पोरेशन्स असतील, मोठे इंडस्ट्रियल हाऊसेस असतील, की त्यांच्याकडे कदाचित त्या ठिकाणी या गरजांची पूर्तता करण्यासाठी द्यायला वेळ आणि गुंतवणूक करण्यासाठी पैसा नसेल, किंबहुना त्या ठिकाणी तशा प्रकारचं इंटेन्शन त्यांच्याकडे नाही. परंतु आपण ज्या परिसरामध्ये राहतो, ज्या जिल्ह्यामध्ये आपण राहतो, ज्या एरियामध्ये आपण राहतो, त्या एरियामधल्या ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या समाजाच्या गरजा आहेत, अर्थात या समाजाच्या गरजा असतील किंवा इंडिव्हिज्युअल नीड्स असतील, की त्या आयडेंटिफाय करण्याचा एक सोपा मार्ग असतो की आपल्या समाजामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न की आपण त्या ठिकाणी पाहत असतो की एका विशिष्ट समाजवर्गासाठी, एका विशिष्ट गटासाठी, की एका विशिष्ट प्रकारच्या वस्तूची गरज असते आणि त्या वस्तूची गरज भागवण्यासाठी आपल्याला मुंबईला आणि पुण्याला जावं लागतं. काही इंडिव्हिज्युअल व्यक्तीच्या पर्सनल काही नीड्स असतात, त्या नीड्स सॅटिस्फाय करण्यासाठी त्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू किंवा त्यासाठी आवश्यक असणाऱ्या सेवा ह्या खरेदी करण्यासाठी आपल्याला मोठ्या शहरांच्या मध्ये आपल्याला जावं लागतं. तर का नाही आपण अशा प्रकारच्या वस्तू आणि अशा प्रकारच्या सेवा आपल्या स्थानिक भागामध्ये देऊ शकू? अशा पद्धतीनं जर आपण प्रयत्न केला तर मला खात्री आहे की निश्चितपणे की आपण या समाजाच्या ज्या काही नीड्स आहेत, त्याचबरोबर इंडिव्हिज्युअल नीड्स असतील, की त्या नीड्स आपण सॅटिस्फाय करण्याच्या दृष्टिकोनातून या उद्योजकतेचा आपण त्या ठिकाणी उपयोग हा निश्चितपणे करू शकतो. अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न या समाजासमोर आहेत. अर्थात सर्वच प्रश्नांची सोडवणूक आपण त्या ठिकाणी या उद्योजकतेच्या माध्यमातून करू शकत नाही. मात्र काही प्रश्न असे आहेत की त्या प्रश्नांची उत्तरं या उद्योजकतेच्या माध्यमातून आपण देऊ शकतो. एक विशेष प्रश्न मी सांगेन की आज ग्रामीण भागामधील जनता, विशेषत्वाने युवक वर्ग हा रोजगाराच्या शोधासाठी मुंबई असेल, पुणे असेल, इतर महानगरं असतील किंवा लगतची शहरं असतील, या शहरांच्या मध्ये स्थलांतरित होत असताना आपल्याला दिसतो आहे. याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे त्याला रोजगाराची संधी स्थानिक भागामध्ये उपलब्ध होत नाही आहे आणि म्हणून त्याला रोजगाराच्या शोधासाठी, जगण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी त्याला लगतच्या शहरामध्ये किंवा दूरवरच्या शहरामध्ये जावं लागतं. मी सांगेन विद्यार्थी मैत्रिणींनो की जर आपण त्या ठिकाणी स्थानिक परिसरामध्ये असे छोटे मोठे व्यवसाय की जो सुरू केले की ज्या माध्यमातून 2 लोकांना, 4 लोकांना, 5 लोकांना, 10 लोकांना, 20, 25, अगदीच जर त्या ठिकाणी मोठा प्रकल्प असेल
तर 100पर्यंत लोकांना आपण त्या ठिकाणी त्याच परिसरामध्ये रोजगाराच्या संधी आपण त्या ठिकाणी देऊ शकतो. त्याचबरोबर ज्या घरकाम करणाऱ्या महिला आहेत की त्यांच्याकडे देखील वेगवेगळ्या प्रकारची स्किल्स आहेत, परंतु ते स्किल्स युटिलाइज करण्याची संधी त्यांना कधी मिळालेली नसते. मात्र त्यांच्याकडे असणारे हे जे स्किल्स आहेत, हे स्किल्स प्रॉपरली युटिलाइज करण्याच्या दृष्टिकोनातून की आपण छोटा मोठा जो उद्योग आपण सुरू कराल की ज्यासाठी उपयुक्त असणारे स्किल्स ज्या महिलांच्याकडे आहेत की त्यांना आपण रोजगाराची संधी देऊ शकतो आणि त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न आपण त्या ठिकाणी सोडवू शकतो. तर याकरिता की आपल्याला उद्योजकतेची ही आवश्यकता असते आणि त्याकरिता आपण नवउद्योजक म्हणून समाजासमोर येणं ही अत्यंत आवश्यक गरज आहे असं त्या ठिकाणी मला वाटतं. अर्थात हे सर्व करत असताना सर्वात महत्त्वाचा भाग असतो की उद्योजकता विकास याच्यावरती चर्चा करणं फार सोपं आहे. मात्र प्रत्यक्षात त्या ठिकाणी मी जेव्हा उद्योग सुरू करण्याचा विचार करतो तेव्हा त्या ठिकाणी मला हा विचार करावा लागतो की एक चांगला उद्योग त्या ठिकाणी कसा सिलेक्ट करायचा किंवा त्याची निवड कशी कराव्याची. ही जर निवड त्या ठिकाणी योग्य झाली तर निश्चितपणे की त्याचा उपयोग त्या ठिकाणी समाजालाही होत असतो आणि स्वतःचाही त्या ठिकाणी सेल्फ एम्प्लॉयमेंटचा प्रश्न सोडवण्यासाठी त्याचा खूप चांगल्या पद्धतीनं उपयोग होऊ शकतो. जेव्हा आपण त्या ठिकाणी उद्योजकतेच्या दृष्टिकोनातून विचार करतो की तेव्हा आपण सर्वात प्रथम त्या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट करणं गरजेचं आहे, ते म्हणजे मार्केट ऑब्झर्वेशन आणि मार्केट रिव्ह्यू. जर आपल्याला नवउद्योजक व्हायचं असेल तर आपण सर्वप्रथम मार्केटचं एक तटस्थपणे त्या ठिकाणी ऑब्झर्वेशन केलं पाहिजे. बऱ्याच वेळेला त्या ठिकाणी ऑब्झर्वेशन करत असताना की त्या ठिकाणी सब्जेक्टिव्हिटी येण्याची शक्यता असते. आपण तटस्थपणे त्या ठिकाणी ऑब्झर्वेशन यासाठी गरजेचं असतं, मला जी वस्तू आवडते, मला ज्या त्या ठिकाणी वस्तूचा अधिक प्रेफरन्स वाटतो, केवळ अशाच वस्तूच्या बाबतीतलं मार्केट हे ऑब्झर्व करून आपल्याला चालणार नाही. तर आपण मार्केट ऑब्झर्वेशन करत असताना अशा काही गोष्टी आपण त्या ठिकाणी पाहिल्या पाहिजेत की जेणेकरून आज मार्केटमध्ये कोणत्या प्रकारच्या वस्तूंना, कोणत्या प्रकारच्या सेवांना खूप मोठ्या प्रमाणात डिमांड त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. भविष्यात देखील ती डिमांड ही टिकून राहण्याची शक्यता त्या ठिकाणी दिसते. अशा प्रकारचा उद्योग, अशा प्रकारचं सेवा क्षेत्र हे आपण त्या ठिकाणी निवडणं अत्यंत आवश्यक आहे. हे निवड करत असताना दोन गोष्टीवरती आपण फोकस घ्या. एक म्हणजे जी वस्तू आपण सिलेक्ट करणार आहात, जो उद्योग आपण सिलेक्ट करणार आहात की त्याच्या बाबतीमध्ये एक असा आढावा आपण घेतला पाहिजे की त्याचं असं एस्टिमेशन आपण त्या ठिकाणी काढलं पाहिजे की जे मीडियम टर्म असेल, साधारणपणे 5 वर्षापर्यंतचा कालावधी, आणि लॉंग टर्म एस्टिमेशन म्हणजे 5 वर्षापेक्षा अधिक काळ. काही वस्तू अशा असतात की त्याचं मार्केट हे शॉर्ट टर्म पिरियड पुरतं मर्यादित असतं, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात त्या वस्तूला मागणी निर्माण होते, मात्र ती मागणी दीर्घकाळ त्या ठिकाणी टिकत नाही. मात्र काही वस्तू अशा असतात की ज्याची मागणी ही दीर्घ कालावधीपर्यंत त्या ठिकाणी टिकते. सातत्याने त्या ठिकाणी मार्केटमध्ये आपण ज्या काही वस्तू त्या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध करून देऊ त्या वस्तूंचा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विक्री होण्याची शक्यता अधिक असते. मात्र काही वस्तू अशा असतात की खूप मोठ्या प्रमाणात डिमांड सध्या क्रिएट झालेली असते, मात्र त्या ठिकाणी ती डिमांड ही लॉंग टर्मपर्यंत टिकत नाही. तर अशाही काही वस्तू आणि सेवा असतात. तर आपण नेमकं त्या ठिकाणी आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे की आपण जी वस्तू त्या ठिकाणी, आपण जो उद्योग त्या ठिकाणी सिलेक्ट करणार आहोत की त्याचं डिमांड, त्याचे डिमांड एस्टिमेशन करत असताना हे लॉंग टर्मसाठी आहे की मिडियम टर्मसाठी आहे याचा आपण साकल्याने विचार करण्याची गरज असते. जर आपण त्या ठिकाणी एका विशिष्ट मीडियम टर्म कालावधीपर्यंत डिमांड असणाऱ्या वस्तूची निवड आपण उद्योग क्षेत्रासाठी करणार असू, उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी करत असू, तर सतत आपल्याला नवीन प्रॉडक्टच्या सर्चमध्ये राहावं लागतं. कारण जर भविष्यात या वस्तूची डिमांड घटली तर आपल्याला लगेच नवीन प्रॉडक्ट त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस करता आलं पाहिजे, प्रोडक्ट मॉडिफिकेशन आपल्याला करता आले पाहिजेत की जेणेकरून कनेक्टिव्हिटी ठेवून उद्योग डिस्कंटिन्यू न करता नवीन प्रोडक्ट आपल्याला लॉन्च करता आलं पाहिजे. आणि जर आपण त्या ठिकाणी लॉंग टर्मचा विचार करत असू तर अशा वस्तू किंवा अशा सर्व्हिसेसची आपण निवड केली पाहिजे की जेणेकरून त्याची डिमांड ही दीर्घकाळ त्या ठिकाणी टिकून राहणार आहे, म्हणजे त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात अप अँड डाऊन्स डिमांडमध्ये हे येणार नाही आहेत. अशा पद्धतीनं आपण त्या ठिकाणी त्याचं एस्टिमेशन हे करणं अत्यंत आवश्यक आहे. हे सर्व करत असताना आणखीन एक महत्त्वाची बाब की आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि ते म्हणजे या समाजामध्ये, या अर्थव्यवस्थेमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे बदल हे सातत्यपूर्ण त्या ठिकाणी होत असतात. आणि हे बदल की आपल्या उद्योगावरती परिणाम करणारे असतात, आपल्या उत्पन्नावरती परिणाम करणारे असतात, मार्केट स्ट्रक्चरवरती परिणाम करणारे असतात आणि त्यामुळे विद्यमान असणाऱ्या सिच्युएशन्स
आणि भविष्यात होणारे संभाव्य बदल, या सर्व बदलांचा आपण अंदाज घेऊन आपल्या उद्योगाची निवड करणं हे अत्यंत आवश्यक असतं. कारण समाजाच्या चालीरीती, रूढी परंपरा, प्रेफरन्सेस, टेस्ट याच्यामध्ये सातत्यपूर्ण बदल होत असतात. कारण जी वस्तू आज खूप मोठ्या प्रमाणात ज्याला प्रेफरन्स दिला जातोय, भविष्यात असं घडू शकतं की त्या ठिकाणी त्याचा प्रेफरन्स कमी होऊ शकतो. त्याला अल्टरनेटिव्ह त्या ठिकाणी अवेलेबल होऊ शकतात आणि ते अल्टरनेटिव्ह अवेलेबल जर झाले तर आपल्या उद्योगातून उत्पादित होणारा जो प्रॉडक्ट आहे किंवा जे आपण सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत आहोत त्याच्या डिमांडवरती त्याचा इफेक्ट होऊ शकतो. कारण शिक्षणाची प्रक्रिया असेल, आर्थिक विकासाची प्रक्रिया असेल, सामाजिक विकासाची प्रक्रिया असेल, या सर्व प्रकारच्या प्रक्रियेमधून अनेक वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक बदल हे घडत असतात. अनेक वेगवेगळ्या प्रकारचे आर्थिक बदल घडत असतात. शासनाच्या धोरणामध्ये बदल होत असतात. त्यामध्ये टॅक्सेशन पॉलिसी असेल, कर्जविषयक धोरण असेल, गुंतवणूकविषयक धोरण असेल, त्याचबरोबर विक्री कराच्या बाबतचं धोरण असेल, इम्पोर्ट एक्सपोर्ट बाबतचं धोरण असेल. याच्यामुळे त्या ठिकाणी उद्योग व्यवसायावरती अनेक वेगवेगळ्या प्रकारचे अनुकूल आणि प्रतिकूल परिणाम हे होत असतात. तर या सर्व परिणामांचा देखील आपण अंदाज त्या ठिकाणी बांधणं हे आवश्यक असतं. कारण त्या ठिकाणी सध्या लोकांचे प्रेफरन्सेस या पद्धतीचे आहेत आणि म्हणून आपण त्या प्रकारच्या वस्तूंचं उत्पादन सुरू केलं तर भविष्यात त्या ठिकाणी आपण अडचणीत येऊ शकतो. आणि म्हणून जे सोशल चेंजेस आहेत, इकॉनॉमिकल चेंजेस आहेत, हे सर्व चेंजेस आपण त्या ठिकाणी कन्सिडर करणं अत्यंत आवश्यक आहे. आणखीन एक महत्त्वाचा भाग की जो नवीन उद्योग व्यवसाय सुरू करत असताना अत्यंत महत्त्वाचा असतो आणि तो म्हणजे टू कन्सिडर एक्सपेक्टेशन्स ऑफ द कन्झ्युमर्स ऑर कस्टमर्स. सर्वात महत्त्वाचा भाग आहे जर आपला उद्योग सक्सेसफुल करावायचा असेल तर, की जे कस्टमर्स आहेत, उपभोक्ते आहेत, की त्यांच्या वेगवेगळ्या उत्पादनाबाबतच्या अपेक्षा काय आहेत, त्यांच्या एक्सपेक्टेशन्स काय आहेत, याचा आपण जरूर त्या ठिकाणी विचार करणं आवश्यक आहे. त्यांना कोणत्या प्रकारचे प्रोडक्ट्स पाहिजेत, त्यांना कोणत्या प्रकारच्या सर्व्हिसेस हव्या आहेत, त्यामध्ये नेमक्या कोणत्या प्रकारच्या क्वालिटीज त्यांना अपेक्षित आहेत, प्राईस एक्सपेक्टेशन्स असतील, क्वालिटी एक्सपेक्टेशन्स असतील, या सर्व बाबी आपण त्या ठिकाणी नवीन उद्योगाचा प्लॅन तयार करत असताना की आपण त्याच्यावरती विचार करणं ही अत्यंत महत्त्वाची गरज असते. त्याचबरोबर की आपण त्या ठिकाणी उत्पादन क्षेत्रामध्ये जाणार आहोत की आपण सर्व्हिस सेक्टरमध्ये जाणार आहोत, याची निवड आपल्याला त्या ठिकाणी करावी लागते. कारण उद्योजकता म्हटलं की त्यामध्ये दोन प्रकारच्या त्या ठिकाणी युनिटचा प्रकार येतो, ऑर्गनायझेशन्स येतात. एक म्हणजे की आपण नवीन वस्तूचं उत्पादन करणाऱ्या म्हणजेच मॅन्युफॅक्चरिंग फील्डमध्ये आपण जाऊ शकतो की जिथे आपण काहीतरी नवीन वस्तू निर्माण करत असतो, प्रोसेसिंग करत असतो. आणि दुसरा प्रकार जो असतो तो म्हणजे ट्रेड अँड सर्व्हिसेस, की ज्याच्यामध्ये स्वतः आपण काही उत्पादन करत नसतो, इतरांनी उत्पादित केलेल्या वस्तू हा ग्राहकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी एक मध्यस्थ म्हणून आपण महत्त्वाची भूमिका, व्यापारी म्हणून, मग तो होलसेल व्यापारी असेल, रिटेल व्यापारी असेल, मध्यस्थ म्हणून आपण महत्त्वाची भूमिका ही पार पाडत असतो. किंवा आपल्याकडे असणारे स्किल्स असतील, वेगवेगळ्या प्रकारचं तंत्रज्ञान असेल किंवा अस्तित्वात असणारे वेगवेगळे टूल्स अँड टेक्निक्स असतील, त्याचा उपयोग करून आपण वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा लोकांना देऊ शकतो. ते यापैकी नेमकं आपण कोणत्या प्रकारच्या उद्योजकतेमध्ये जाणार आहोत, म्हणजे आपण मॅन्युफॅक्चरर म्हणून त्या ठिकाणी समोर येणार आहोत की सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून समोर येणार आहोत, याच्यावरती आपण त्या ठिकाणी विचार करण्याची गरज असते. कारण या दोन्ही प्रकारच्या युनिटकरिता वेगवेगळ्या क्वालिटीची आवश्यकता असते, वेगवेगळ्या प्रकारच्या इनपुटची आवश्यकता असते. जेव्हा तुम्ही मॅन्युफॅक्चरिंगचा विचार कराल तेव्हा रॉ मटेरियलची आवश्यकता आहे, प्रोसेसिंग टेक्नॉलॉजीची आवश्यकता आहे, मशीन्स, टूल्स, इक्विपमेंटची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते, स्किल ह्युमन रिसोर्सेसची आवश्यकता असते. आणि ट्रेड अँड सर्व्हिसेस सेक्टरमध्ये की त्या ठिकाणी तुमच्याकडे स्किलची आवश्यकता असते. कारण उत्पादनाची प्रक्रिया हे प्रोड्युसर करत असतो, मॅन्युफॅक्चरर करत असतो, आपण फक्त त्या वस्तू खरेदी करून ग्राहकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मध्यस्थ म्हणून महत्त्वाचा रोल प्ले करत असतो. तर याची आपण योग्य ती निवड त्या ठिकाणी करणं हे अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर एखादा उद्योग हा आयडेंटिफाय केल्यानंतर किंवा एखादी वस्तू आयडेंटिफाय केल्यानंतर, एखादी पर्टिक्युलर सर्व्हिस आयडेंटिफाय केल्यानंतर की आपण याचाही विचार त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे की या क्षेत्रामध्ये सध्या जे कार्यरत असणारे वेगवेगळे उद्योजक आहेत, व्यावसायिक आहेत, व्यापारी आहेत, त्यामधले जे सक्सेसफुल उद्योजक आहेत, अशा उद्योजकांच्या बरोबर आपण जरूर चर्चा करा. सर्वच ठिकाणी आपल्याला अशा उद्योजकांच्या बरोबर डिस्कशन करता येणं शक्य होईलच असं नाही, परंतु याला अनेक वेगवेगळे पर्याय असतात की आपण त्या ठिकाणी असे जे उद्योजक आहेत, व्यावसायिक आहेत, त्यांच्या अनेक वेगवेगळ्या मुलाखती आपण त्या ठिकाणी पाहू शकतो की ज्या दूरदर्शनवरती उपलब्ध असतात,
वेगवेगळ्या मॅगझिन्समधून त्या ठिकाणी छापून येत असतात. उदाहरणार्थ MCDचं जे उद्योजक मॅगझिन आहे त्याच्यामधून येत असतात. व्यापारी मित्रसारखं मॅगझिन आहे. यूट्यूबसारख्या इंटरनेटवरच्या काही गोष्टी आहेत, तिथेही सक्सेसफुल उद्योजक जे आहेत की त्यांच्या मुलाखती किंवा त्यांचे एक्सपिरियन्सेस त्यांनी शेअर केलेले असतात. आपण जरूर त्या ठिकाणी अशा उद्योजकांचे एक्सपिरियन्सेस त्या ठिकाणी ऐकावेत, समजून घ्यावेत. त्यांना आलेल्या अडचणी असतील, त्यावरती त्यांनी केलेली मात असेल, त्यांनी केलेले प्रयत्न असतील, त्यांच्यासमोर आलेलं अपयश असेल, अपयशामधून त्यांना मिळालेले लर्निंग लेसन्स असतील, अशा अनेक वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्यामधून या शिकता येऊ शकतात. तर आपण त्या ठिकाणी या सर्व गोष्टी त्याच्यामधून करणं अत्यंत आवश्यक आहे. केवळ मला वाटलं की या वस्तूचं उत्पादन आपल्याला सुरू करायचं आहे, मला बँकेकडून कर्ज मिळतं आहे, मला रॉ मटेरियल अवेलेबल आहे आणि म्हणून मी त्या ठिकाणी उद्योग जर सुरू करत असेल तर कदाचित आपल्याला अडचणी येऊ शकतात. आणि म्हणून मी आपल्याला सांगेन की जेव्हा त्या ठिकाणी आपल्याला असा उद्योग व्यवसाय सिलेक्ट करावायचा आहे, तो सिलेक्ट केल्यानंतर की आपण त्या क्षेत्रामध्ये असणारे उद्योजक आणि व्यावसायिक यांच्याशी आपण चर्चा करावी, त्यांच्याकडून माहिती घ्यावी, त्यांचे एक्सपिरियन्सेस आपण ऐकून घ्यावेत आणि त्याच्यातून आपण आपला एक खूप चांगला असा बिझनेस प्लॅन हा त्या ठिकाणी डेव्हलप करणं हे आवश्यक असतं. अर्थात या वस्तू निवडत असताना, हे प्रोडक्ट्स निवडत असताना किंवा एरिया सिलेक्ट करत असताना अनेक वेगवेगळ्या प्रकारचे सेक्टर्स त्या ठिकाणी तुमच्यासाठी उपलब्ध आहेत. परंतु माझ्या माहितीनुसार या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व विद्यार्थिनी आहेत आणि त्यामुळे या सर्व विद्यार्थिनींचा विचार करून काही महत्त्वाचे त्या ठिकाणी एरियाज जे आहेत की त्या ठिकाणी मी आयडेंटिफाय केलेले आहेत. अर्थात याचा अर्थ असा होत नाही की या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी आपण उद्योग व्यवसाय सुरू केले पाहिजे. अर्थात आज जे काही मार्केट सिनॅरिओ आहे, इंडियन इकॉनॉमीमधले जे काही महत्त्वाचे जे काही आज MSME सेक्टरमधले जे महत्त्वाचे एरियाज आपल्याला दिसतात की ज्याच्यामध्ये आज महिलांसाठी खूप मोठ्या प्रमाणात उद्योजकतेच्या संधी आहेत, तर असे काही एरियाज जर आपण पाहिले तर ज्यामध्ये ब्युटी अँड वेलनेस की आज समाजामध्ये त्याचा अवेअरनेस खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ज्याच्या बाबतीमधला प्रेफरन्स त्या ठिकाणी जर आज आपण पाहिला तर पूर्वी एक काळ असा होता की केवळ शहरी भागामध्ये स्किन अँड ब्युटी ट्रीटमेंट्स असतील, ब्युटी वेलनेस सारख्या असतील किंवा ब्युटी पार्लरसारखा व्यवसाय असेल की तो पूर्वी फक्त शहरी आणि मोठ्या महानगरामध्ये चालत होता. मात्र आज जर आपण पाहिलं तर अशा प्रकारची डिमांड, अशा प्रकारच्या सर्व्हिसची गरज की आज त्या ठिकाणी अर्धनागरी भागामध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये सुद्धा की अशा प्रकारच्या सर्व्हिसेसची आज मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे. आणि जर आपण ही गरज लक्षात घेऊन अशा प्रकारचा उद्योग व्यवसाय जर आपण त्या ठिकाणी सुरू करू शकलो तर निश्चितपणे की त्याचा फायदा त्या ठिकाणी आपल्याला होऊ शकतो. त्याचबरोबर अनेक महिलांच्याकडे खूप चांगल्या प्रकारचे त्या ठिकाणी फूड त्या ठिकाणी हॅबिट्स टेक्निक्स असतात की ज्यांना चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ हे तयार करता येतात. विशेषत्वाने त्याच्यामध्ये इथनिक फूड्स जे आहेत, अलीकडे सर्वच समाज बांधवाच्यामध्ये जर आपण पाहिलं मग ते अल्प उत्पन्न गटातील असतील, मध्यम उत्पन्न गटातील असतील आणि विशेषत्वाने या इथनिक फूडचा जो काही कन्झ्युमर आहे तो प्रामुख्याने त्या ठिकाणी आज हा उच्च उत्पन्न गटातील लोक असल्याचे आपल्याला दिसून येईल. एक काळ असा होता की मॉडर्न फूडकडे जाणारे हे लोक आता इथनिक फूडकडे त्या ठिकाणी वळू लागलेले आहेत आणि त्यांना त्याचं महत्त्व आता लक्षात आलेलं आहे. आणि त्यामुळे अशा प्रकारचे फूड प्रॉडक्ट्स की जे परंपरागत फूड प्रॉडक्ट्स आहेत आणि ते त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्याचा उद्योग व्यवसाय हा त्या ठिकाणी आपण सुरू करू शकतो. अर्थात याच्यासाठी आपल्याला विशिष्ट प्रकारच्या स्किलची गरज असते, त्यासाठी आपल्याला त्यामधले एक्सपर्ट त्या ठिकाणी व्हावं लागतं, त्या सगळ्या फूड हॅबिट्स आपल्याला समजून घ्याव्या लागतात आणि त्या पद्धतीनं आपण अशा प्रकारचं एक छोटंसं युनिट आपण सुरू करू शकतो की जे भविष्यात खूप मोठ्या प्रमाणात एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी, इन्कम अपॉर्च्युनिटीज तुम्हाला उपलब्ध करून देऊ शकतं. सिमिलरली त्या ठिकाणी हॉटेल सुरू करता येऊ शकतं, रेस्टॉरंट्स त्या ठिकाणी सुरू करता येऊ शकतात, कारण ही भविष्यातली खूप मोठी गरज असणार आहे. याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे एक काळ असा होता की हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये जाणारा जर कस्टमर वर्ग जर आपण पाहिला तर तो विशेषत्वानं तो मोठ्या किंवा उच्च उत्पन्न गटातील होता. म्हणजे त्या ठिकाणी मध्यमवर्गीय किंवा अल्प उत्पन्न गटातील व्यक्ती जर हॉटेलमध्ये गेली तर एक काळ असा होता की ते आश्चर्य होतं. मात्र आता ते आश्चर्य राहिलं नाही तर डेली हॅबिट्स झालेले आहेत. म्हणजे त्या ठिकाणी आठवड्यातून एकदा, महिन्यातून दोनदा किमान त्या ठिकाणी आज हॉटेलमध्ये जाणं, रेस्टॉरंटमध्ये जाणं हे एक हॅबिट बनू लागलेली आहे. आणि जर अशा जर हॅबिट्स त्या ठिकाणी वाढत जाणार असतील, वाढत जाण्याची शक्यता आज जर आपल्याला दिसत असेल तर ही आपल्यासाठी एक बिझनेसची अपॉर्च्युनिटी असते. मात्र त्या ठिकाणी त्यांच्या एक्सपेक्टेशन्स काय आहेत,
त्यांना कुठल्या प्रकारचे फूड प्रॉडक्ट्स हवे आहेत, कुठल्या प्रकारच्या सर्व्हिसेस हव्या आहेत, याचं प्रॉपर आपण त्या ठिकाणी एस्टिमेशन करणं, ते आयडेंटिफिकेशन करणं आणि त्या पद्धतीनं आपल्या हॉटेलचे प्रोडक्ट्स असतील, रेस्टॉरंटचे प्रोडक्ट्स असतील, हे डिफाईन करणं, रिडिफाईन करणं हे अत्यंत आवश्यक असतं. आपण जर नेहमी परंपरागत हॉटेल सिस्टमच्या माध्यमातून ज्या सर्व्हिसेस दिल्या जातात तशाच पद्धतीनं जर आपण त्या ठिकाणी हॉटेल्स किंवा रेस्टॉरंट्स डेव्हलप करणार असू तर कदाचित त्या ठिकाणी आपल्याला खूप मोठ्या कॉम्पिटिशनला सामोरं जावं लागेल. मात्र जर आपण कस्टमरच्या एक्सपेक्टेशननुसार, त्यांच्या चेंजिंग हॅबिट्सनुसार जर आपण त्या ठिकाणी नवीन प्रोडक्ट्स देऊ शकलो, त्यांना हवे असणारे प्रोडक्ट्स देऊ शकलो, तर निश्चितपणे की आपला व्यवसाय हा चांगल्या पद्धतीने चालू शकतो. अर्थात हॉटेल आणि रेस्टॉरंट्स हा काही फार नवीन व्यवसाय नाही आहे, मात्र त्याच्यामध्ये इनोव्हेशन्स आपल्याला करता येऊ शकतात, काही नाविन्यपूर्ण बाबी आपल्याला त्याच्यामध्ये आणता येऊ शकतात. की अलीकडे हॉटेलबरोबरच मोटेलचा एक प्रकार त्या ठिकाणी वाढत चाललेला आहे, त्याची आज त्या ठिकाणी डिमांड खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे. त्याच्या जोडीला मी सांगेन की ॲग्रो टुरिझमची देखील त्या ठिकाणी आज खूप मोठी गरज आहे आणि त्यासारख्या सर्व्हिसेसला आज खूप मोठ्या प्रमाणात डिमांड आहे. ज्यांच्याकडे बऱ्यापैकी शेती आहे, पाण्याची व्यवस्था आहे, शेतीमध्ये राहण्याची सुविधा आहे, फार्म हाऊस आहे, अशा विद्यार्थ्यांनी निश्चितपणे ॲग्रो टुरिझम व्यवसाय सुरू करण्याचा विचार करू शकता. त्यासाठीच्या अधिकच्या संकल्पना तुम्हाला इंटरनेटवरती कुठेही त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतील की या सर्व्हिसेस नेमक्या काय असतात, त्यासाठी कुठल्या प्रकारच्या परवानगीची आवश्यकता असते, काय सुविधा आपण त्यामध्ये देणं आवश्यक आहे, या सगळ्या गोष्टी तुम्ही समजून घेऊ शकता. आणि आजपर्यंत ज्या ज्या ठिकाणी ॲग्रो टुरिझम व्यवसाय सुरू झालेला आहे आणि ज्याच्यामध्ये महिला त्या ठिकाणी काम करतायत ते ॲग्रो टुरिझम बिझनेस हे सक्सेसफुल आहेत, हे आपल्याला अनेक उदाहरणावरून त्या ठिकाणी निश्चितपणे त्याची आपल्याला खात्री होऊ शकते. कारण त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या बाबी आहेत की ज्या ॲग्रो टुरिझम बिझनेस सक्सेस करण्याकरिता की ज्या क्वालिटीज आहेत, स्किल्स आहेत की ते महिलांच्याकडे असतात आणि त्याचा खूप मोठा फायदा हा व्यवसाय सक्सेसफुल करण्यासाठी निश्चितपणे होऊ शकतो. अर्थात यासाठी स्वतःची शेती असणं ही महत्त्वाची गरज असते, कारण रेंटवरती किंवा भाडेतत्वावरती शेती घेऊन अशा प्रकारचा व्यवसाय चालवणं थोडंसं अवघड त्या ठिकाणी ठरू शकतं. मात्र स्वतःची जर शेती असेल, चांगला रोड ॲक्सेस असेल, चांगलं पर्यावरणाचं त्या ठिकाणी नॅचरल देणगी असेल आणि पाण्याची चांगली सुविधा असेल, निवासाची सुविधा असेल, तर आपण आपल्या शेतामध्येच आपली शेती करत करत आपण ॲग्रो टुरिझमचा व्यवसाय देखील खूप चांगल्या पद्धतीनं करू शकतो. नव्हे आपल्या कुटुंबामध्ये जी परंपरागत शेती सुरू आहे की त्याला मॉडर्न टच आपण देऊ शकतो. आणि अशा प्रकारचा व्यवसाय हा त्या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीनं आता सध्या सुरू आहेत, याचाही विचार आपण त्या ठिकाणी करू शकता. त्याचबरोबर इम्पोर्टेड फर्निचर्स असेंबल करणं असेल, त्याच्या सर्व्हिसेस असतील, ते सेल करणं असेल, याचाही विचार आपण करू शकता. अलीकडे लोकांच्याकडे त्या ठिकाणी हेल्थ कॉन्शियसनेस हा वाढत चाललेला आहे. त्याचा एक परिणाम आपल्याला आज जो दिसतो आहे तो म्हणजे की ग्रामीण भागामध्ये सुद्धा की त्या ठिकाणी फिल्टर्ड वॉटर जे आहे की ते त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात त्याची डिमांड वाढत चाललेली आहे. मी पाहतोय आज की अगदी माझं देखील छोटंसं गाव आहे की ज्या गावामध्ये फिल्टर वॉटर किंवा त्या ठिकाणी बॉटल्ड वॉटर हा प्रकार त्या ठिकाणी एक आश्चर्यकारक मानला जायचा किंवा एक कुतूहल होतं. मात्र आज आम्ही पाहतोय की अशा छोट्या छोट्या गावामध्ये देखील की वॉटर प्युरिफिकेशनचे प्लांट्स किंवा वॉटर ट्रीटमेंटचे प्लांट सुरू झालेले आहेत आणि ते त्या ठिकाणी स्वतःचा इतर उद्योग व्यवसाय नोकरी करत करत अशा प्रकारचे वॉटर ट्रीटमेंट प्लांट जे आहेत ते खूप चांगल्या पद्धतीने चालवत आहेत आणि गावातील सर्वांना हे फिल्टर्ड वॉटर हे त्या ठिकाणी घरपोच उपलब्ध करून देण्याची सुविधा हे देते आहेत. कारण भविष्यात ही मागणी त्या ठिकाणी वाढत चाललेली आहे. पर्यावरणाचं प्रदूषण असेल, पाण्याचं प्रदूषण असेल, हेल्थबाबतचा अवेअरनेस जो असेल, या सर्वांच्यामुळे त्या ठिकाणी अशा प्रकारच्या वस्तूंची मागणी भविष्यात वाढते आहे. तर आपण त्या टॅप करणं गरजेचं आहे, त्याचं रूपांतर आपल्याला उद्योजकतेमध्ये करण्याची आवश्यकता आहे. आणि असा जर आपण त्या ठिकाणी विचार केला आणि या पद्धतीनं आपण छोटा मोठा उद्योग व्यवसाय जर सुरू केला तर निश्चितपणे त्याचा खूप मोठा फायदा की आपल्याला उद्योजक विकासासाठी त्या ठिकाणी होऊ शकतो. मोबाईल फोनचा प्रेफरन्स अलीकडे वाढतो आहे, त्याच्या ॲक्सेसरीज असतील, त्याचे स्टोअर्स आपण सुरू करू शकतो, किंबहुना त्याचे रिपेअरिंगचे शॉप्स आपण सुरू करू शकतो. मात्र त्यासाठी की आपल्याला विशिष्ट प्रकारचं प्रशिक्षण घेण्याची गरज असते. अर्थात मी सांगेन की MCD असेल किंवा अनेक वेगवेगळ्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्स आहेत की ज्यांच्या माध्यमातून मोबाईल रिपेअरिंगचे शॉर्ट टर्म कोर्सेस त्या ठिकाणी घेतले जातात. काही ऑनलाईन कोर्सेस त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. तर आपण जरूर त्या ठिकाणी अशा प्रकारचे जर शॉर्ट टर्म कोर्सेस केले तर असा एक छोटा व्यवसाय की आपल्याला त्या ठिकाणी सुरू करता येऊ शकतो. रेडीमेड गारमेंटचा व्यवसाय, ज्यांच्याकडे सिलाईचं चांगलं स्किल आहे किंवा जे अशा प्रकारचे स्किल्ड जे सिलाई कामगार आहेत ते ऑर्गनाईज करू शकतात
आणि त्यांना टूल्स, इक्विपमेंट, इन्स्ट्रुमेंट्स उपलब्ध करून देऊ शकतात. ते रेडीमेड गारमेंटचा व्यवसाय देखील खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी करू शकतात. अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे सेक्टर्स आहेत. अलीकडे जनतेमध्ये हर्बल प्रोडक्ट्स असतील, आयुर्वेद प्रोडक्ट्स असतील, त्याची डिमांड त्यांच्याकडून खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे. ते आपल्याला सॅटिस्फाय करणं ही आपल्याला त्या ठिकाणी एक संधी आहे. याच्यासाठी आपण हर्बल प्रोडक्ट्स असतील, आयुर्वेदाचे प्रोडक्ट्स असतील की त्याच्या शॉपी आपण सुरू करू शकतो. कुरिअर सर्व्हिस सारखी सर्व्हिस आहे की जी कमी खर्चामध्ये काही लोकांना, इतरांनाही रोजगार देत आपण त्या ठिकाणी अशा प्रकारची सर्व्हिस सुरू करू शकता. ज्यांच्याकडे त्या ठिकाणी हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आहे, त्याचबरोबर टुरिझमचं चांगलं नॉलेज आहे, अशा विद्यार्थ्यांनी ट्रॅव्हल एजन्सी सुरू करू शकतात. त्याचबरोबर टूर ऑर्गनायझर म्हणून त्या ठिकाणी काम करू शकतात की ज्यांना की टूरमध्ये किंवा ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये इंटरेस्ट आहे, त्याची आवड आहे, अशा विद्यार्थ्यांनी निश्चितपणे अशा प्रकारची एजन्सी सुरू करू शकतात. त्याचबरोबर की अलीकडे मध्यमवर्गीय असेल किंवा उच्च उत्पन्न गटातील लोक असतील की त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे सभा समारंभ असतील, पार्टी असतील, या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी ऑर्गनाईज केल्या जात असतात. मात्र त्याच्या ज्या बॅकग्राऊंड अरेंजमेंट्स आहेत ह्या सर्व करण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नसतो. म्हणजे त्यांची आज डिमांड आहे की हे कुणीतरी आम्हाला त्या ठिकाणी करून देणं गरजेचं आहे. आणि हे करण्यासाठी आज पार्टी सर्व्हिसेस असतील, इव्हेंट मॅनेजमेंट सारख्या सर्व्हिसेस असतील, याची खूप मोठ्या प्रमाणात गरज आहे. आणि यासाठी खूप मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीची देखील आवश्यकता नसते. खूप अधिक अशा काही हायर लेवलच्या स्किलची पण आवश्यकता नसते. हवा असतो तो एक त्या ठिकाणी मॅनेजमेंट करण्याची स्किल्स हवी असतात, पोलाइटनेस हवा असतो, प्रॉपर कोऑर्डिनेशन हवं असतं आणि थोड्याशा भांडवलाची आवश्यकता असते. एवढ्यावरती आपण त्या ठिकाणी इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय सुरू करू शकतो आणि ज्यामध्ये खूप चांगलं इन्कम आज त्या ठिकाणी उपलब्ध होत आहे. साध्या साध्या गोष्टी आहेत की आज मॅरेजचा इव्हेंट आहे, लग्नाचा इव्हेंट आहे, तर त्याची देखील अरेंजमेंट बाकीची करण्यासाठी आज त्या ठिकाणी कुटुंबाकडे वेळ नाही आहे. आणि हे कुणीतरी त्या ठिकाणी आम्हाला करून द्यावं, म्हणजे त्या ठिकाणी लोक फक्त त्या ठिकाणी कार्यालयामध्ये जातील, विधी उरकतील आणि घरी येतील. बाकीची सर्व जबाबदारी तिथली जी आहे, म्हणजे अगदी त्या ठिकाणच्या खुर्च्या लावण्यापासून असेल, डेकोरेशनपासून असेल, त्याचबरोबर जेवणाची व्यवस्था असेल, या सर्व प्रकारच्या बाबी ज्या आहेत की ते कुणीतरी आम्हाला करून द्याव्यात, अशा प्रकारची अपेक्षा आज या प्रकारच्या कस्टमरकडून वाढते आहे. आणि हीच आपल्यासाठी खऱ्या अर्थाने रोजगाराची संधी आहे, स्वयंरोजगाराची संधी आहे. आणि आपण ती जर टॅप केली आणि त्या पद्धतीने आपण सर्व्हिस जर सुरू केली तर निश्चितपणे त्याचा फायदा आपल्याला होऊ शकतो. वेब डिझायनिंग सारखा व्यवसाय आहे, वेब मॅनेजमेंट सारखा व्यवसाय आहे. कारण आज आपण पाहतो अनेक वेगवेगळ्या छोट्या मोठ्या संस्था स्वतःच्या वेबसाईट सुरू करतात, मात्र त्याचं प्रॉपर मॅनेजमेंट हे नंतरच्या कालावधीमध्ये होऊ शकत नाही. याची अनेक कारणं आहेत. कारण वेब मॅनेजमेंट सर्व्हिसेस देणारे लोक, संस्था कमी आहेत. आपण जर वेब डिझायनिंग, वेब साईट मॅनेजमेंटचं थोडंसं ट्रेनिंग आपण घेतलं तर आपण घरबसल्या अशा प्रकारचा छोटासा व्यवसाय त्या ठिकाणी आपण करू शकतो. छोटंसं ऑफिस थाटून आपण अगदी प्रोफेशनल पद्धतीनं किंवा मोठ्या लार्ज स्केलवरती देखील आपण त्या ठिकाणी अशा प्रकारच्या सर्व्हिसेस या देऊ शकतो. अर्थात त्याच्यासाठी आपल्याला विशिष्ट प्रकारच्या स्किलची आवश्यकता असते. MCD असेल किंवा इतर वेगवेगळ्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्स आहेत की ज्यांच्या माध्यमातून आपण याचं ट्रेनिंग हे घेऊ शकतो. त्याचबरोबर डिजिटल मार्केटिंगचं प्रमाण आता खूप मोठ्या प्रमाणात वाढतं आहे. उद्योग व्यवसायाचे वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत, सर्व्हिसेस आहेत, त्याचं डिजिटल मार्केटिंग करणाऱ्या एजन्सीची आज गरज आहे. आणि तशा प्रकारच्या एजन्सी आपण त्या ठिकाणी सुरू करू शकतो. मग सोशल मार्केटिंग असेल, कमर्शियल मार्केटिंग असेल, या सर्व प्रकारच्या सर्व्हिस आपण त्याच्या माध्यमातून देऊ शकतो. अलीकडे त्या ठिकाणी प्रत्येक संस्थेला आणि संघटनेला किंवा शासन व्यवस्थेला, शासनातील वेगवेगळ्या विभागांना असं वाटतं की आपलं स्वतःचं त्या ठिकाणी अँड्रॉइड ॲप असावं की ज्याच्या माध्यमातून आपल्याला सर्व्हिसेस देता येतील. उद्योजक असतील, व्यापारी असतील, त्यांनाही वाटतं की आपलं ॲप असावं. तर अशा प्रकारचे अँड्रॉइड ॲप किंवा मोबाईल ॲप्स डिझाईन करण्याचा व्यवसाय देखील आपण त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने इथून पुढच्या कालावधीमध्ये चालवू शकू. कारण प्रत्येकाची गरज आहे, त्याच्यामध्ये कस्टमायझेशन त्यांना हवं आहे. आपल्याला ज्या पद्धतीने सर्व्हिसेस द्यायचे त्या पद्धतीनं त्यांचं ॲप हे त्यांना मॉडिफिकेशन करून हवं आहे. तर अशा प्रकारच्या सर्व्हिसेस देण्याकरिता देखील की आपण अँड्रॉइड ॲप डेव्हलपमेंटचं देखील फर्म किंवा आपला छोटासा व्यवसाय हा सुरू करू शकता. आपण ऑनलाईन शॉपी सुरू करू शकता. त्याचबरोबर अलीकडे त्या ठिकाणी पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून प्लास्टिक बॅग्सवरती बंदी आहे. मात्र जेव्हा एखाद्या वस्तूवरती बंदी येते तेव्हा त्याला अल्टरनेटिव्हची आवश्यकता असते आणि ते अल्टरनेटिव्ह अनेक वेगवेगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी आज उपलब्ध करून देता येऊ शकत आहेत. मात्र आपण त्यावरती प्रॉपर विचार करण्याची आवश्यकता आहे. आपण जर आज पेपर बॅग्स असतील, क्लॉथच्या बॅग्स असतील, कापडी बॅग्स असतील, त्या आपण तयार करून देण्याचा व्यवसाय करू शकतो. मात्र आज आपण पाहतो
की अनेक छोटे मोठे व्यावसायिक काही जण की कापडी बॅग तयार करून देण्याचा व्यवसाय करतायत, मात्र त्यामध्ये क्वालिटी नाही आहे, त्याच्यामधला जो अट्रॅक्टिव्हनेस पाहिजे, ब्युटिफुलनेस जो पाहिजे तो त्या ठिकाणी तसा नसतो आणि त्यामुळे लोक त्याला प्रेफरन्स देत नाही आहेत. मात्र जर आपण लोकांना आवडतील आणि एका विशिष्ट किमतीमध्ये, परवडतील अशा किमतीमध्ये ते जर बॅग्स आपण उपलब्ध करून देऊ शकलो, बल्कमध्ये जर आपण प्रोडक्शन केलं, तर निश्चितपणे आपण अशा पद्धतीने कमी किमतीमध्ये खूप अट्रॅक्टिव्ह पद्धतीच्या कापडी बॅग्स या प्रोडक्शन करून आपण त्यांना देऊ शकतो. हा खूप चांगला घरबसल्या सुरू करता येण्यासारखा व्यवसाय आहे की जो आपल्या कुटुंबाच्या इतर सर्व बाबी करत करत आपलं कुटुंब चालवत अशा प्रकारचा छोटासा व्यवसाय हा आपण त्या ठिकाणी सुरू करू शकतो. यासारख्या अनेक वेगवेगळ्या बाबी आहेत की ज्याचा आपण त्या ठिकाणी विचार यामध्ये करू शकतो. अर्थात मी या ठिकाणी जे काही आयडियाज आपल्यासमोर मांडल्या त्या मर्यादित आहेत की आपण खूप सुज्ञ आहात, आपण अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमातून माहिती घेत असता की आपल्याला जी काही कॉन्सेप्ट आवडेल ती कॉन्सेप्ट आपण त्या ठिकाणी पुढे घेऊन जाण्याचा आणि त्याचं उद्योजकतेमध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न हा आपण केला पाहिजे. अर्थात हे सर्व करत असताना मार्केट रिव्ह्यू असेल, त्याच्यासमोरच्या अडचणी असतील, कस्टमर एक्सपेक्टेशन्स असतील, या सर्व बाबींचा आपण त्या ठिकाणी साकल्याने विचार करावा आणि ती आयडिया डिझाईन त्या ठिकाणी करण्याच्या दृष्टिकोनातून, त्याचा प्रॉपर असा बिझनेस प्लॅन तयार करण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न केला पाहिजे. आता हे संपूर्ण आपण त्या ठिकाणी एखाद्या विशिष्ट उद्योगाची निवड केली, वस्तूची निवड केली, परंतु हे करत असताना की आपल्याला कुठल्या तरी प्रकारची एक फर्म आपल्याला स्थापन करावी लागते, ऑर्गनायझेशन स्थापन करावी लागते. तर यामध्ये 10 वेगवेगळ्या प्रकारचे टाईप्स त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. आपण हा उद्योग व्यवसाय करत असताना प्रोप्रायटरी फर्म म्हणजे त्या ठिकाणी एकच व्यक्ती आहे की ती त्या ठिकाणी ती फर्म सुरू करणार आहे किंवा तो व्यवसाय सुरू करणार आहे. तर आपण प्रोप्रायटरी फर्म किंवा एकल संस्था ज्याला म्हटलं जातं या प्रकारे आपण रजिस्ट्रेशन करू शकतो. किंवा आपल्या कुटुंबाचा उद्योग व्यवसाय म्हणून त्या ठिकाणी हिंदू अनडिवायडेड फॅमिलीच्या नावाने व्यवसाय सुरू करू शकतो. आपल्याला थोडेशा अधिक भांडवलाची गरज असेल, अधिक स्किलची गरज असेल, अधिक सपोर्टची आवश्यकता असेल तर आपण पार्टनरशिपमध्ये व्यवसाय सुरू करू शकतो. आपल्याकडे 10 किंवा 10 पेक्षा अधिक लोक एकत्र येऊ शकतायत आणि ते एकत्र येऊन उत्पादन करू शकतायत, सर्व्हिस देऊ शकतायत, अशी जर परिस्थिती असेल तर आपण कोऑपरेटिव्ह म्हणजे सहकारी तत्वावरती संस्था स्थापन करून उद्योग व्यवसाय करू शकतो. बचत गट आहेत, बचत गटाच्या माध्यमातून आपण हे करू शकतो की अलीकडे लिमिटेड लायबिलिटी कंपनी नावाचा एक प्रकार त्या ठिकाणी उपलब्ध आहे. या कंपनीच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी नोंदणी करून उद्योग व्यवसाय सुरू करू शकतो. सोसायटी किंवा ट्रस्ट म्हणून आपण त्या ठिकाणी संस्था स्थापन करू शकतो. त्याचबरोबर कंपनी ॲक्ट 2013 मधील तरतुदीनुसार एक नवीन प्रकार आज उपलब्ध झालेला आहे, तो म्हणजे 1 पर्सन कंपनी. की यापूर्वी कंपनीमध्ये एका व्यक्तीची कंपनी अशी काही संकल्पना नव्हती, मात्र आता त्या ठिकाणी 1 पर्सन कंपनी आपण एस्टॅब्लिश करू शकतो आणि त्याच्या माध्यमातून आपला छोटा मोठा व्यवसाय त्या ठिकाणी आपल्याला चालवता येऊ शकतो. त्याचबरोबर जर आपल्याला लार्ज स्केलवरती प्रोडक्शन करावयाचं असेल, मोठा उद्योग व्यवसाय सुरू करावायचा असेल तर आपण प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असेल किंवा पब्लिक लिमिटेड कंपनी असेल, या दोन्ही माध्यमाचा उपयोग आपण आपल्या उद्योग व्यवसायाची नोंदणी करण्यासाठी करू शकतो. अर्थात जर स्मॉल स्केलवरती आपण त्या ठिकाणी ह्या सर्व बाबी करणार असू तर आपल्याला शॉप ॲक्टनुसार आपल्याला शॉप ॲक्टचं लायसन घ्यावं लागेल किंवा त्या ठिकाणी इतर ज्या काही महाराष्ट्र शासनाच्या, केंद्र सरकारच्या तरतुदी आहेत त्याच्यानुसार आपल्याला त्याचं रजिस्ट्रेशन करावं लागतं. अर्थात रजिस्ट्रेशन ही एक त्या ठिकाणी छोटी प्रक्रिया असते. ऑनलाईन पद्धतीने आता रजिस्ट्रेशन शॉप ॲक्टचं करता येऊ शकतं. घरबसल्या तुम्हाला त्या ठिकाणी त्याचं लायसन प्राप्त होऊ शकतं. आपण जस्ट त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या शॉप ॲक्ट लायसन ऑनलाईन लायसन सिस्टमवरती गेलात तर आपल्याला त्या ठिकाणी स्वतःचं रजिस्ट्रेशन करून आपल्याला लायसन मिळवता येऊ शकतं. आपल्याला थोडासा मोठा उद्योग व्यवसाय सुरू करायचा असेल तर आपल्याला MSME ही जी काही मिनिस्ट्री आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची, त्याच्यावरती आपण त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करू शकता आणि आपला उद्योग व्यवसाय त्या ठिकाणी यामध्ये सुरू करू शकता. तर यापैकी कोणता प्रकार आपण निवडावायचा हे स्वातंत्र्य त्या ठिकाणी आपल्यावरती आहे. म्हणजे आपण त्या ठिकाणी प्रोप्रायटरी फर्म म्हणून सुरू करू शकता, हिंदू अनडिवायडेड फॅमिलीचा बिझनेस म्हणून बिझनेस सुरू करू शकता, पार्टनरशिपमध्ये करू शकता, सेल्फ हेल्प ग्रुप म्हणून त्या ठिकाणी बचत गटाच्या माध्यमातून उद्योग व्यवसाय करू शकता. बऱ्याचशा महिलांचे बचत गट त्या ठिकाणी ऑलरेडी एस्टॅब्लिश झालेले असतात, त्यांच्या माध्यमातून अशा प्रकारचा व्यवसाय तुम्हाला करता येऊ शकतो. अर्थात यामधला कोणता प्रकार आपण वापराव्याचा हे आपल्यावरती त्या ठिकाणी डिपेंड आहे. याच्या अधिक माहितीसाठी आपण आपल्या महाविद्यालयामधला जो एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट सेल आहे तिथे काम करणाऱ्या मार्गदर्शकाची आपण मदत घेऊ शकता आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला ही पुढची कार्यवाही रजिस्ट्रेशनची जी आहे ती निश्चितपणे करता येऊ शकेल.
त्याचबरोबर उद्योग व्यवसायासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींची आवश्यकता असते. म्हणजेच सर्वांनी त्या ठिकाणी आपला परमनंट अकाउंट नंबर जो आहे इन्कम टॅक्ससाठीचा, पॅन कार्ड हे सर्वांनी त्या ठिकाणी काढून घेणं गरजेचं आहे. पॅन कार्ड काढलं म्हणजे सर्वांनाच टॅक्स कंपल्सरी झाला असं त्या ठिकाणी असत नाही, परंतु भविष्यातल्या या उद्योग व्यवसायाच्या सुरुवातीकरिता, त्याची सुरुवात करण्याकरिता आपल्याला पॅन कार्डची गरज असते. आणि जेव्हा उद्योग व्यवसाय रजिस्टर होतो त्यानंतर मग टॅक्स अकाउंट नंबर असेल, प्रोफेशनल टॅक्स रजिस्ट्रेशन असेल, GSTच्या अंडर रजिस्ट्रेशन असेल, जर आपला टर्नओव्हर हा 20 लाखाच्या वरती जर होणार असेल तर आपल्याला त्या ठिकाणी इतर वेगवेगळ्या प्रकारचे रजिस्ट्रेशन्स करावे लागतात. मग ज्यामध्ये GSTचं रजिस्ट्रेशन असेल, एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशनच्या बाबतीतलं रजिस्ट्रेशन असेल, एम्प्लॉई इन्शुरन्सच्या बाबतीमधलं रजिस्ट्रेशन असेल, तर अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे रजिस्ट्रेशन्स आपल्याला नंतरच्या कालावधीमध्ये हे करावे लागत असतात. अर्थात याची एक ब्रीफ आयडिया यावी म्हणून त्या ठिकाणी मी हे मुद्दे आपल्यासमोर मांडलेले आहेत. याच्यातला सर्वात पहिला आणि तातडीनं जो तुम्हाला करावयाचा भाग आहे तो म्हणजे सर्वांनी आपला पॅन नंबर हा मिळवणं, पॅन कार्ड आपण काढून ठेवणं आवश्यक आहे. त्यानंतरच्या बाकीच्या प्रक्रिया नंतरच्या प्रोसेसमध्ये आपल्याला त्या ठिकाणी करता येऊ शकतात. आता सर्वात महत्त्वाचा एक भाग म्हणजे प्रिपरेशन ऑफ बिझनेस प्लॅन अँड इट्स एक्झिक्युशन. तर एखादा बिझनेस प्लॅन तयार करत असताना की नेमक्या कोणकोणत्या बाबी तुम्ही त्या ठिकाणी कन्सिडर केल्या पाहिजेत. जसं मी सांगितलं की उद्योजकतेकडे जायचं असेल तर आपल्याला प्रॉडक्ट निवडलं पाहिजे. त्याचबरोबर त्याच्या संदर्भातल्या कस्टमर्स एक्सपेक्टेशन्स आयडेंटिफाय केल्या पाहिजेत. तर जेव्हा आपण हे सर्व करतो आणि आता आपल्याला बिझनेस सुरू करायचा आहे तर त्याच्यासाठी आपल्याला बिझनेस प्लॅन तयार करावा लागतो की ज्याला आपण प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणू शकतो, की ज्यामध्ये बऱ्याचशा टेक्निकल बाबी असतात. यासाठी सर्वात महत्त्वाचा जो भाग आहे की कोणताही उद्योग व्यवसाय किंवा सर्व्हिस ही सक्सेसफुल व्हायची असेल तर त्याचं बेस्ट लोकेशन आपल्याला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. जर आपण या उद्योग व्यवसायाचं लोकेशन हे प्रॉपरली जर आपण आयडेंटिफाय करू शकलो नाही तर त्या ठिकाणी कितीही चांगल्या पद्धतीने आपण उद्योग व्यवसाय चालवला तर तो सक्सेस होण्याच्या शक्यता कमी राहतात. आणि म्हणून त्या ठिकाणी त्याचं लोकेशन हे परफेक्ट असलं पाहिजे, सुटेबल असलं पाहिजे आणि बेस्ट असलं पाहिजे. पहा की आपल्याला काही ठिकाणी असे अनुभव येत असतील किंवा आपण पाहत असाल, ऑब्झर्वेशन करत असाल, एखाद्या रोडच्या बाजूला किंवा आपल्या शहरामध्ये किंवा आपल्या गावामध्ये खूप सुंदर हॉटेल त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे. खूप चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी सर्व्हिसेस उपलब्ध आहेत, प्रोडक्ट्स उपलब्ध आहेत, मात्र ते हॉटेल चालत नाही आहे. याची अनेक वेगवेगळी कारणं असू शकतात. मात्र त्यातलं एक कारण जर आपण पाहिलं तर लोकेशन हे त्या ठिकाणी प्रॉपर नसतं, कन्व्हिनियंट नसतं आणि त्यामुळे त्या ठिकाणी लोक तिथे जात नाहीत. असं आपल्या उद्योगाच्या बाबतीमध्ये होऊन चालणार नाही. जे आपला उद्योग व्यवसाय हा चांगल्या पद्धतीने चालायचा असेल तर त्यासाठीचं लोकेशन हे आपल्याला अत्यंत काळजीपूर्वक पद्धतीनं निवडलं पाहिजे. त्याचबरोबर आपल्या उद्योग व्यवसायासाठी जे काही टूल्स लागणार आहेत, इन्स्ट्रुमेंट्स लागणार आहेत, वेगवेगळ्या इक्विपमेंटची आवश्यकता आपल्याला असणार आहे. तर हे इक्विपमेंट खरेदी करत असताना शक्यतो त्या ठिकाणी रिसेंट जे आत्ता सध्या मार्केटमध्ये हायली मॉडिफाईड अशा प्रकारचे जे टूल्स, इन्स्ट्रुमेंट्स, इक्विपमेंट उपलब्ध आहेत अशीच इन्स्ट्रुमेंट आपण खरेदी करावेत. कारण आपल्याला मार्केटमधल्या कॉम्पिटिशनला सामोरं जायचं आहे, तशा पद्धतीचं क्वालिटी प्रॉडक्ट आपल्याला घ्यायचं आहे. आणि हे जर करावायचं असेल तर आपल्याला मॉडर्न इक्विपमेंट शिवाय हे करता येणार नाही. आपण जर त्या ठिकाणी गावामध्ये व्यवसाय सुरू करत आहोत आणि म्हणून आपण जे जमेल, जे उपलब्ध आहेत तीच इन्स्ट्रुमेंट्स आपण जुनी पुराणी जर घेतली तर आपण या कॉम्पिटिशनमध्ये टिकू शकणार नाही. भले त्या ठिकाणी इन्स्ट्रुमेंट सुरुवातीला आपण कमी खरेदी केली तरी चालतील, परंतु ती रिसेंट असावीत, अद्ययावत असावीत, की ज्याचा उपयोग त्या ठिकाणी मला माझ्या प्रॉडक्टची क्वालिटी इन्हान्स करण्यासाठी आणि कॉस्ट मिनिमाइज करण्यासाठी होईल. म्हणजे दोन्ही उद्दिष्ट माझी साध्य होतील, की अशा पद्धतीने त्या ठिकाणी मला इन्स्ट्रुमेंटची खरेदी करणं आवश्यक आहे. जे केवळ व्यवसाय सुरू करायचा आहे आणि कुठेतरी उपलब्ध असणारी इन्स्ट्रुमेंट्स, इक्विपमेंट मी खरेदी केली आणि सुरू केली तर त्याचा उपयोग फारसा होणार नाही. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे रिसोर्सेस आणि रॉ मटेरियल आयडेंटिफाय करून ठेवा, त्याचा अंदाज घेऊन ठेवा. कारण एकदा बिझनेस सुरू झाल्यानंतर बिझनेस कंटिन्युएशन करिता या रिसोर्सेसची, रॉ मटेरियलची ही आवश्यकता असते. त्याच्यामध्ये कंटिन्युएशन राहणं आवश्यक असतं. मध्येच जर रॉ मटेरियल जर आपल्याला आवश्यकतेप्रमाणे उपलब्ध होऊ शकलं नाही तर त्या ठिकाणी बिझनेस कंटिन्युएशन ठेवणं अवघड जाऊ शकतं. आणि म्हणून आपण की यासाठी एक बिझनेस कंटिन्युएशन प्लॅन तयार करत असताना की या सर्व बाबींचा विचार आपण त्या ठिकाणी केला पाहिजे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे की जे बोलल्याशिवाय आपल्याला उद्योजकतेवरती चर्चाच करता येऊ शकत नाही, तो म्हणजे भांडवलाची आवश्यकता. जेव्हा उद्योग व्यवसाय सुरू करावयाचा असतो तेव्हा आपल्याला भांडवलाची निश्चित आवश्यकता असते.
परंतु इथे त्या ठिकाणी आपण याही गोष्टीचा अंदाज घेणं आवश्यक आहे की माझ्याकडे स्वतःकडे किती फंड्स आहेत की जे मी त्या उद्योग व्यवसायामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो. मी बँका आणि वित्तीय संस्थांच्याकडून लोनच्या स्वरूपात किती त्या ठिकाणी फंड्स उभे करू शकतो. मित्र नातेवाईक असतील किंवा हितचिंतक असतील त्यांच्याकडून काही फंड्स मला उपलब्ध होऊ शकतात का. अशा अनेक वेगवेगळ्या पॉसिबिलिटीचा विचार त्या ठिकाणी मी केला पाहिजे. आणि हा सर्व विचार केल्यानंतर मला एक सफिशियंट फंड्स मिळू शकत आहेत अशी माझी खात्री झाली की आपल्याला त्या ठिकाणी अशा पद्धतीचं पुढचं पाऊल आपल्याला टाकता येऊ शकतं. अर्थात यासाठी मी सांगेन की महाराष्ट्र शासनाच्या, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या उद्योजकतेच्या बाबत अनेक वेगवेगळ्या योजना आहेत. त्यातल्या काही योजनांची मी माहिती आपल्याला देणारच आहे. अर्थात अशा वेगवेगळ्या योजनांची आपण माहिती घ्यावी. त्याच्यातून सीड कॅपिटल असेल किंवा नवउद्योजकांच्यासाठीचं भांडवल असेल, महिला उद्यमीसाठीचं भांडवलाच्या योजना असतील, अशा अनेक वेगवेगळ्या योजना आहेत की ज्या योजनांचा आपण त्या ठिकाणी विचार करावा, त्यासाठी अप्लाय करावं आणि त्याच्यातून देखील आपण भांडवल जमवू शकतो. अर्थात सर्वच भांडवल हे शासन किंवा बँकांच्या माध्यमातून दिलं जाईल अशी अपेक्षा ठेवता येणार नाही. काही स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन यामध्ये आपल्याला घालावं लागतं आणि त्याची थोडीफार तयारी आपल्याला करून ठेवावी लागणार आहे. दुसरा महत्त्वाचा भाग उद्योग असेल, मग तो मॅन्युफॅक्चरिंगचा असेल किंवा सर्व्हिसमधला असेल, त्याच्यासाठी आपल्याला 2 प्रकारच्या ह्युमन रिसोर्सची आवश्यकता असते. एक म्हणजे स्किल्ड ह्युमन रिसोर्स आणि दुसरा म्हणजे सेमी स्किल्ड किंवा अनस्किल्ड, की ज्याला आपण सूचना दिल्यानुसार तो त्या पद्धतीनं काम करतो. तो स्वतःच्या त्या ठिकाणी स्किलनुसार किंवा स्वतःची बुद्धिमत्ता वापरून फार काही त्या ठिकाणी आपल्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट करू शकत नाही बिझनेसमध्ये. असे 2 प्रकारचे एम्प्लॉई असतात, कामगार असतात. जर आपल्याकडे तशा प्रकारची व्यवस्था फॅमिलीमध्ये असेल आणि फॅमिली बिझनेसमध्ये ते कॉन्ट्रीब्यूट करू शकत असतील तर आपण तो विचार करू शकतो. आपल्याला थोडेसे अधिक मनुष्यबळाची गरज असेल तर आपण अशा प्रकारचा स्किल्ड ह्युमन रिसोर्स हा आयडेंटिफाय करून ठेवला पाहिजे. त्यासाठी आपल्याला किती पे करावं लागणार आहे, सॅलरी किती द्यावी लागणार आहे, आपल्याला किती सॅलरी परवडू शकते, कॉस्ट ऑफ प्रोडक्शनचा विषय आहे, प्राइसिंगचा विषय आहे, अशा अनेक वेगवेगळ्या गोष्टी आहेत की त्या सर्व गोष्टी आपण विचार कराव्यात. दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे क्वांटिटी अँड क्वालिटी याच्यामध्ये प्रॉपर कॉम्बिनेशन आपल्याला ठेवता आलं पाहिजे. अनेक ठिकाणी आपल्याला अनुभव आले असतील किंवा आपण ऑब्झर्वेशन करतो, एखादा व्यवसाय सुरुवातीला खूप चांगल्या पद्धतीनं चालतो, ते खूप चांगल्या प्रकारची क्वालिटी सर्व करतात, मात्र एक काळ असा येतो की एका विशिष्ट कालावधीनंतर की त्याच उद्योगामध्ये, त्याच हॉटेलमध्ये, त्याच दुकानामध्ये किंवा त्याच सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये त्या क्वालिटीच्या सर्व्हिसेस या प्रोव्हाइड केल्या जात नसताना दिसतात. असं का घडतं तर हे त्या ठिकाणी क्वालिटी आणि क्वांटिटी याच्यामधला मिसमॅच असतो. त्याचा आपण प्रॉपर मॅनेजमेंट करू शकत नाही. म्हणजे सुरुवातीला आपण त्या ठिकाणी कमी प्रमाणात उत्पादन करत असतो तेव्हा खूप चांगल्या क्वालिटीचं प्रोडक्ट देतो, मात्र जसजसे कस्टमर वाढू लागतात, जशी डिमांड वाढू लागते तसं लार्ज स्केलवरती आपल्याला प्रोडक्शन करण्याची आवश्यकता निर्माण होते. आणि हे करण्याच्या प्रयत्नामध्ये आपण कुठंतरी क्वालिटीला कॉम्प्रोमाइज करतो आणि तसं जर घडलं तर आपल्या कस्टमर हा आपल्यापासून डायव्हर्ट होऊ शकतो. त्यामुळे भले त्या ठिकाणी आपला कस्टमर फार मोठ्या प्रमाणात वाढला नाही तरी चालेल, परंतु क्वालिटी ही मेंटेन केली पाहिजे, इन्हान्स केली पाहिजे आणि ती मार्केटमधल्या कॉम्पिटिटिव्ह प्रोडक्टच्या तुलनेत अत्यंत उत्तम असली पाहिजे. याच्यासाठी आपण विशेष दक्षता यामध्ये घेतली पाहिजे आणि त्यासाठीची अरेंजमेंट आपल्या बिझनेस प्लॅनमध्ये असली पाहिजे. दुसरा महत्त्वाचा भाग जो असतो तो म्हणजे प्रोडक्ट प्राइसिंगचा. आपल्या उत्पादनाची किंवा सेवेची किंमत ठरवत असताना केवळ मला किती उत्पादन खर्च येतो एवढ्याच एका गोष्टीचा विचार करून आपल्याला उत्पादनाची किंमत ठरवून चालणार नाही. ही किंमत ठरवत असताना की आपल्याला कॉम्पीट करणारे जे प्रोडक्ट्स आहेत, आपल्याला कॉम्पीट करणारे जे सर्व्हिसेस आहेत, त्यांच्या त्या ठिकाणी प्राईस काय आहेत, म्हणजे कॉम्पिटिटिव्ह प्राईस काय आहेत याचा आपण विचार केला पाहिजे. किंबहुना त्यापेक्षा कमी किमतीमध्ये मला हे प्रॉडक्ट्स कसं देता येईल, क्वालिटी तीच ठेवून कमी किमतीमध्ये हे प्रॉडक्ट्स त्यांना कसं देता येईल याच्यासाठी मला त्या ठिकाणी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि ते प्रयत्न मी कसे करू शकतो, मग त्यासाठीचा कॉस्ट ऑफ प्रोडक्शनचा भाग असेल, आउटपुट प्राईसचा भाग असेल किंवा त्या ठिकाणी सेलिंग प्राईसचा पार्ट असेल, या सगळ्या गोष्टीचा एक्सरसाइज आपल्याला बिझनेस प्लॅनमध्ये करून ठेवावा लागतो आणि तो त्या ठिकाणी आपल्याला सिस्टमॅटिक पद्धतीने करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर की प्रोडक्ट एकदा सुरू केलं म्हणजे ते कायमस्वरूपी तेच प्रोडक्ट ठेवणं हे सुद्धा भविष्यात आपल्याला अडचणीचं ठरू शकतं. आणि ज्यांनी अशा पद्धतीनं प्रॅक्टिसेस केल्या ते व्यवसाय अडचणीत आलेले आहेत. म्हणून आपण सतत त्या ठिकाणी या प्रॉडक्टमध्ये, बिझनेसमध्ये इनोव्हेशन्स आणि इनोव्हेटिव्हनेस आणणं हे आवश्यक असतं. कारण आपल्याला मी एक उदाहरण देईन की यापूर्वी आपण ऐकलं असेल की मोबाईल फोन किंवा सेलफोन इंडस्ट्रीमध्ये नोकिया नावाची एक कंपनी त्या ठिकाणी होती
मोटोरोला नावाची एक कंपनी त्या ठिकाणी होती. एक काळ असा होता की मोबाईल फोन म्हटलं की नोकिया कंपनी. मात्र या कंपनीने इनोव्हेशन्स केले नाहीत, प्रोडक्ट इनोव्हेशन्स आणले नाहीत आणि त्यामुळे आज ती कंपनी जगाच्या मार्केटमध्ये कुठेही आपल्याला दिसत नाही. मात्र आज जर आपण पाहिलं तर आपल्याला इतर वेगवेगळ्या कंपन्या दिसतात. काळाच्या ओघामध्ये त्या बदलत राहिल्या, त्यांनी त्याच्यामध्ये प्रोडक्ट मॉडिफिकेशन्स केले, कस्टमरच्या एक्सपेक्टेशन विचारात घेतल्या, त्याप्रमाणे प्रोडक्ट रिडिझाईन केले आणि रिइंट्रोड्यूस केले. या पद्धतीचाही विचार आपल्याला करावा लागतो आणि त्याचाही विचार आपण बिझनेस प्लॅनमध्ये केला पाहिजे. म्हणजे आज मार्केटमध्ये असणारे जे प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस आहेत त्याच्यापेक्षा इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट्स मी काय देऊ शकेल याचाही विचार केला पाहिजे. परंतु हे लक्षात घ्या, इनोव्हेशन्स ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. म्हणजे आज केलेला इनोव्हेशन हा 2-3 वर्षांनी जनरलायझेशन त्याचं होऊ शकतं. कारण तुम्ही इनोव्हेशन्स केले तर तशाच प्रकारचे प्रोडक्ट रिडिफायनिंग हे इतर लोकही करत असतात आणि त्यांनी त्याच प्रकारे प्रोडक्ट मार्केटमध्ये लॉन्च केलं की आपल्या प्रोडक्टमधलं नाविन्य संपूर्ण जातं. पण पुन्हा नाविन्य आपल्याला निर्माण करावं लागेल, त्यासाठी पुन्हा रिसर्च करावं लागेल, पुन्हा आपल्याला त्याच्यावरती फेरविचार करावा लागेल आणि पुन्हा त्या ठिकाणी प्रोडक्ट इनोव्हेशन्स आपल्याला करावे लागतात. म्हणजे मला सांगण्याचा हेतू असा आहे की एकदा काहीतरी नाविन्यपूर्ण आणलं म्हणजे ते लाईफटाईम टिकेल याही भ्रमात आपण राहून चालणार नाही. तर आपल्याला सातत्याने नाविन्याचा शोध घेतला पाहिजे. इनोव्हेशन्स ही कंटिन्युअस चालणारी प्रक्रिया आहे आणि त्याचाही विचार आपल्या बिझनेस प्लॅनमध्ये आपण त्या ठिकाणी करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अर्थात हे प्लॅन तयार करत असताना की आपल्याला काही टेक्निकल एक्सपर्टची मदत घ्यायला लागू शकते, परंतु तरी देखील मी आपल्याला सांगेन की इतर अनेक वेगवेगळे त्या ठिकाणी वेबसाईट्स आहेत गव्हर्नमेंटच्या की जिथे तुम्हाला रेडीमेड बिझनेसचे प्लॅन उपलब्ध होऊ शकतील. मग अशी जो आपण बिझनेसमधल्या भांडवलाच्या बाबतचा जो प्रश्न चर्चा करत होतो, यासाठी शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत, वेगवेगळी महामंडळं आहेत की त्याची काही उदाहरणं मी तुमच्यासमोर ठेवलेली आहेत. भारत सरकारची पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना आहे, ज्याला PMEGP आपण म्हणतो. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आहे, CMEGP म्हटलं जातं. या देशातले 2 खूप मोठे त्या ठिकाणी कार्यक्रम्स आहेत किंवा या योजना आहेत. या योजनेच्या माध्यमातून नवउद्योजकांना मग मॅन्युफॅक्चरिंगमधला असेल किंवा सर्व्हिसमधला असेल, ट्रेडमधला असेल, त्याच्यासाठी 50 लाख रुपयापर्यंतचं भांडवल देण्याची व्यवस्था, कर्ज देण्याची व्यवस्था या 2 योजनांच्यामध्ये आहे. पंतप्रधान रोजगार योजनेमध्ये तर त्या ठिकाणी 1 कोटी रुपयापर्यंत कर्जाची व्यवस्था ही त्याच्यामध्ये करण्यात आलेली आहे. अर्थात उद्योगाच्या प्रकारानुसार, उद्योगाच्या साईजनुसार त्याच्यामध्ये कर्जाची रक्कम ही कमी अधिक असते. आपण जरूर त्या ठिकाणी या दोन्ही योजनांच्या वेबसाईटला त्या ठिकाणी व्हिजिट करा, म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये असणारे क्रायटेरिया असतील, त्या ठिकाणी असणारे नियम असतील, हे आपल्याला त्या ठिकाणी पाहता येतील. मुद्रा कर्ज योजना आहे, वेगवेगळ्या बँकांच्या माध्यमातून अशा प्रकारचा कर्ज पुरवठा केला जातो. वेगवेगळ्या प्रकारची विकास महामंडळं आहेत की ज्यामध्ये महाराष्ट्र सरकारचे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त विकास महामंडळ असेल, राष्ट्रीय अनुसूचित जाती व जमाती वित्त विकास महामंडळ असेल, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ असेल. अनेक वेगवेगळ्या प्रकारची अशी महामंडळं आहेत, वेगवेगळ्या स्कीम्स आहेत. स्किल इंडिया असेल, त्याचबरोबर स्टार्टअप असेल, अशा वेगवेगळ्या स्कीमच्या माध्यमातून आपल्याला कर्जाची सुविधा, भांडवलाची सुविधा, मार्गदर्शनाची सुविधा, ट्रेनिंगची व्यवस्था ही याच्या अंतर्गत करण्यात आलेली आहे. जरूर आपण त्याचा फायदा त्या ठिकाणी घेऊ शकता. त्याचबरोबर आपल्या बिझनेसचा प्लॅन तयार करत असताना की आपल्याला काही टेक्निकल मदत त्या ठिकाणी आवश्यक असते. नेहमीच सर्वांनाही टेक्निकल मदत उपलब्ध होऊ शकेल का, तर याबाबत साशंकता असते. तर मी आपल्याला सांगेन की आपल्याला जर अशा प्रकारचे प्रोजेक्ट रिपोर्ट जर तयार करायचे असतील तर आपण या ठिकाणी CMEGP योजनेची ही जी वेबसाईट आपल्याला समोर दिसते आहे, या वेबसाईटला जर आपण गेला तर या ठिकाणी या CMEGP पोर्टलला, म्हणजे चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम जो आहे, या प्रोग्रामच्या वेबसाईटवरती की स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया म्हणजे SIDBI या बँकेने काही छोट्या मोठ्या उद्योगाचे मॉडेल प्रोजेक्ट रिपोर्ट त्या ठिकाणी तयार केलेले आहेत आणि ते सॉफ्ट कॉपीमध्ये तुम्हाला उपलब्ध करून देण्याची व्यवस्था त्याच्यामध्ये केलेली आहे. आपण जरूर त्या ठिकाणी या वेबसाईटला व्हिजिट करा आणि आपल्या आवडीचा उद्योग व्यवसाय जो आहे त्याचा प्रोजेक्ट रिपोर्ट आपण डाउनलोड करू शकता. कॉस्ट एस्टिमेशन्स असतील, प्राइसिंग असेल, प्रोडक्ट इनोव्हेशन्स असेल, या सगळ्या बाबी त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील की जस्ट या टॅबवरती आपण जर क्लिक केलं तर आपल्याला त्या ठिकाणी अशा प्रकारचे त्या ठिकाणी विंडो डिस्प्ले होईल की ज्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल की याच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी प्रोडक्टच्या बाबतचे प्रोजेक्ट रिपोर्ट तुम्हाला पाहायला मिळतील. उदाहरणार्थ या ठिकाणी फ्रोझन फूड्स जे आहेत
याचा प्रोजेक्ट रिपोर्ट आहे. इथं व्ह्यू टॅबवरती आपण जर क्लिक केलं तर आपल्याला त्या ठिकाणी हे प्रोडक्ट त्या ठिकाणी त्याचे संपूर्ण प्रोजेक्ट रिपोर्ट पाहायला मिळेल. त्याचबरोबर ज्यामध्ये बेकरी युनिट आपल्याला सुरू करायचं आहे त्याचा संपूर्ण कंप्लीट प्रोजेक्ट रिपोर्ट इथे उपलब्ध आहे. त्याचबरोबर कॅशोनेटचा आपला प्रोजेक्ट असेल, प्रोसेसिंगचा प्रोजेक्ट असेल, त्याचा त्या ठिकाणी डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट अवेलेबल आहे. त्याचबरोबर फ्लोअर मिलचा प्रोजेक्ट आपला असेल, मसाल्याचा प्रोजेक्ट असेल, अनेक वेगवेगळ्या प्रकारचे की त्या ठिकाणी 200पेक्षा अधिक वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट रिपोर्ट्स इथे ऑनलाईन तुम्हाला उपलब्ध आहेत. म्हणजे फार कुठल्या तज्ज्ञाची मदत तुम्हाला घ्यायची सुद्धा आवश्यकता भासणार नाही. आपण जस्ट या वेबसाईटवरती त्या ठिकाणी जा. या वेबसाईटवरती तिथे गेल्यानंतर इथे आपल्याला मॉडेल प्रोजेक्टवरती क्लिक करा. हे सर्व प्रोजेक्ट्स आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतील. त्याच्यामधून आपण हे प्रोजेक्ट सिलेक्ट करावेत आणि हे प्रोजेक्ट सिलेक्ट केले तर त्याप्रमाणे आपल्याला आवश्यकतेप्रमाणे आपण त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करू शकतो आणि बँकेकडे लोन प्रपोजल सबमिट करण्यासाठी जो प्रोजेक्ट रिपोर्ट लागतो तो आपल्याला रेडीमेड याच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. म्हणजे अडचणी आपल्यासमोर असतात, जे मला हा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करता येणार नाही, मला त्याचं नॉलेज नाही, ही आपली अडचण असते. परंतु मी सांगेन की महाराष्ट्र शासनाने, CDBने असेल, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने असेल, यासाठी अनेक अल्टरनेटिव्ह आपल्याला दिलेले आहेत. त्या प्रश्नाची सोडवणूक करण्याची व्यवस्था त्यामध्ये केलेली आहे. आपण त्याचा फक्त उपयोग करणं हे आवश्यक आहे असं मला वाटतं. अनेक वेगवेगळे प्रोजेक्ट्स तुम्ही त्याच्यामध्ये पाहू शकता. आपण ग्रुप वाईज म्हणजे प्रॉडक्टच्या ग्रुप वाईज त्या ठिकाणी प्रोजेक्ट आपले सर्च करू शकता. आपण जरूर ते करावे. तर सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे की जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येईल एखादा बिझनेस सक्सेसफुल होण्याकरिता काही महत्त्वाच्या गोष्टींची आवश्यकता असते. त्या गोष्टी कोणत्या असतात तर एक म्हणजे की तुम्ही तुमचा व्यवसाय हा प्रॉपर बिझनेस त्या ठिकाणी आपण सिलेक्ट केला पाहिजे की तुम्ही रन करू शकाल, तुम्हाला कॉन्फिडन्स आहे. दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे की आपण सुरुवात तर केली पाहिजे. लेट्स बिगिन. काही वेळेला आपण विचार करतो, त्यावरती खूप विचारमंथन केल्यानंतर आपण थांबतो. परंतु मी म्हणेन विचार जरूर करा, परंतु कुठेतरी या व्यवसायाची सुरुवात करा. आणि व्यवसायाची सुरुवात तुम्ही करत असताना काही वेळेस आपल्याला रिस्क घ्यावी लागते. मार्केटचा रूल आहे, तुम्हाला जर चांगले रिटर्न्स पाहिजे असतील तर तुम्हाला जास्त रिस्क घ्यावी लागते. आणि जर त्या ठिकाणी तुम्हाला चांगले रिटर्न्स नको असतील तर तुम्ही रिस्क नाही घेतली तरी चालते. आणि त्यामुळे थोडी रिस्क आपण घेतली पाहिजे. कारण उद्योग व्यवसाय सुरू करत असताना इन्व्हेस्टमेंट करावी लागते. उद्योग चालेल नाही चालेल याबाबतची रिस्क असते. मग त्यामध्ये ऑपरेशनल रिस्क असतात, मार्केट रिस्क असतात, कॉम्पिटिशन रिस्क असतात. मात्र या रिस्क आपण स्वीकारल्या पाहिजेत. मात्र एक काळजी घ्या, रिस्क स्वीकारत असताना की आपली कपॅसिटी देखील विचारात घ्या. आपल्या कपॅसिटीनुसार ही रिस्क आपण त्या ठिकाणी स्वीकारली पाहिजे, ना की कपॅसिटीपेक्षा जास्त. कारण ही अत्यंत महत्त्वाची बाब असते. त्याचबरोबर त्या ठिकाणी की आपण त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीनं क्वालिटीच्या बाबतीमध्ये कॉम्प्रोमाइज करता कामा नये. कस्टमरचा वेळोवेळी फीडबॅक घेत राहा, त्यांच्या एक्सपेक्टेशन्स त्या ठिकाणी समजून घेत राहा, त्या पद्धतीने प्रोडक्ट इनोव्हेशन्स करत राहा. आणि त्याच्यासाठी सातत्याने आपल्याला बिझनेस इनोव्हेशनची आवश्यकता असते. आपले जे कॉम्पिटिटर्स आहेत, आपले स्पर्धक आहेत, त्यांच्या स्ट्रॅटेजीज पहा, त्यांच्या प्रोडक्ट डेव्हलपमेंटची स्ट्रॅटेजी पहा, त्यांच्या प्राइसिंग स्ट्रॅटेजीज पहा आणि त्या पद्धतीने स्वतःला त्या ठिकाणी बदलून घ्या. कारण ही महत्त्वाची गरज आहे. कारण कॉम्पिटिटरचा जर आपण त्या ठिकाणी विचार नाही केला तर मार्केटमध्ये टिकून राहता येणार नाही. आणि याच्यासाठी कॉम्पिटिटर आपला काय करतोय याचाही वेळोवेळी आपल्याला अंदाज घेता आला पाहिजे आणि त्याप्रमाणे आपल्याला आपल्या बिझनेसच्या स्ट्रॅटेजी ठरवता आल्या पाहिजे. अनेक गोष्टी बिझनेसमध्ये अशा असतात की असं म्हटलं जातं की सगळेच प्रयोग स्वतःवरती करून चालत नाही. जर असे सगळेच प्रयोग स्वतःवरती करायचे झाले तर आपलं आयुष्य देखील कमी पडेल. काही प्रयोग हे इतर उद्योजकांच्यावरती झालेले असतात, काही अनुभव त्यांना आलेले असतात. ते अनुभव शिका आणि त्याच्यातून आपण शहाणे झालं पाहिजे की त्यांनी ज्या चुका केल्या त्या चुका आपल्याकडून होता कामा नयेत, याची खबरदारी आपण आपल्या उद्योगाच्या बाबतीमध्ये घेतली पाहिजे. आणखीन एक महत्त्वाचा भाग मी आपल्याला सांगेन, आपल्याला उद्योगातून मिळणारा जो काही प्रॉफिट असेल त्यातला काही प्रॉफिट हा त्याच उद्योगामध्ये पुन्हा रिइन्व्हेस्ट करा, पुनर्गुंतवणूक त्यामध्ये करा की जेणेकरून तुमचा बिझनेस हा एक्सपान्शन होण्याच्या दृष्टिकोनातून, भविष्यात त्याची आणखी वाढ होण्याच्या दृष्टिकोनातून त्याचा उपयोग होऊ शकतो. म्हणजे प्रॉफिट हा केवळ खर्च न करता तो पुनर्गुंतवणूक करण्याचं धोरण आपण त्या ठिकाणी स्वीकारलं पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे आता सध्या जशी कोरोनाची परिस्थिती आहे तसं कोणत्याही प्रकारचं आर्थिक संकट, सामाजिक संकट, नैसर्गिक संकट हे आपल्यासमोर येऊ शकतं. आणि त्या संकटातून आपल्याला तरुण जाण्याकरिता
योग्य तो मार्ग काढण्याकरिता आपल्या बिझनेससाठीचा एक ॲप्रोप्रिएट रिझर्व म्हणजे राखीव निधी हा आपल्याला भविष्यात मेंटेन करता आला पाहिजे. तर अशा पद्धतीच्या अनेक वेगवेगळ्या गोष्टी आहेत की ज्या यामध्ये सांगता येतील की आजच्या या व्याख्यानाच्या निमित्तानं की उद्योग निवडत असताना नेमकं काय करणं गरजेचं आहे, कोणत्या प्रकारचा उद्योग निवडला पाहिजे, त्याचबरोबर हा उद्योग निवडत असताना कोणत्या प्रकारचे रजिस्ट्रेशन आपल्याला करावं लागतं, कोणत्या प्रकारचे लायसन्सेस आपल्याला घ्यावे लागत असतात आणि सक्सेसफुल इंडस्ट्री उद्योग रन करण्यासाठी ज्या काही महत्त्वाच्या टिप्स आहेत, या टिप्स या व्याख्यानाच्या माध्यमातून निश्चितपणे आपल्याला त्या ठिकाणी मिळालेल्या असतील. मला वाटतं खूप वेळ झाला आहे की आज आपण या ठिकाणी इथेच थांबूया. पुन्हा एकदा या ठिकाणी महाविद्यालयाचे प्राचार्य व रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव आदरणीय कराळे साहेब, अकोलकर सर व सर्व महाविद्यालयातील स्टाफ या सर्वांनी मला या ठिकाणी बोलण्याची, उद्योजकतेच्या दृष्टिकोनातून थोडंफार मार्गदर्शन करण्याची संधी मला उपलब्ध करून दिली. त्याबद्दल मी सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय कर्मवीर.